नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. पुढच्या टॉपिकचं नाव आहे आंतरराष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. ओके, बार्टीचा हा उपक्रम आहे आणि ह्यामध्ये आपण MPSCचा मेन्स पेपरचा अभ्यास करणार आहोत. मेन्स पेपर मधले दिलेली सिलेबस मधले दिलेले प्रत्येक पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही या उपक्रमाचा उपयोग करा. बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना या चॅनल बद्दल माहिती द्या. ओके, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर, माझी ईमेल ID आणि बार्टीच्या काही लिंक दिलेल्या आहेत. तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्या परीक्षेचा फॉर्म, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ती लिंक ओपन करा आणि तुम्ही फॉर्म भरा आणि बार्टीच्या इतर जे कार्यक्रम असतात त्यांचा तुम्ही लाभ घ्या. ओके, तर आपण सुरू करूया आजचा टॉपिकचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, नेमका आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर भौगोलिक सीमा ओलांडून कंपन्या, व्यापारी, वित्तीय संस्था, सरकारे ओके ह्यांच्यामध्ये वस्तू व सेवा विषयक व्यवहार जे होतात, ओके, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. ओके, म्हणजेच काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये होणारा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नेमकं काय होते मित्रांनो, की ह्या ज्या कंपन्या असतात किंवा व्यापारी असतात किंवा वित्तीय संस्था असतात म्हणजे बँका, ओके, वित्तीय संस्था म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, किंवा जे सरकारी असतात म्हणजे जसं की भारत सरकार असेल, इतर देशाच्या सरकाराशी जर व्यापार करत असेल, ह्यांच्यामध्ये सरकार किंवा दोन पेक्षा जास्त सरकारांमध्ये, दोन देशांमध्ये, ओके, दोन कंपन्यांमध्ये, पण त्या कंपन्या कशा आहेत, एक कंपनी एका देशात आहे, दुसरी कंपनी दुसऱ्या देशात. तर त्या दोन कंपन्यांमध्ये, दोन व्यापाऱ्यांमध्ये, एक व्यापारी आपल्या देशात आहे, दुसरा व्यापारी दुसऱ्या देशात बसतो. तर अशा दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये जेव्हा व्यापार होतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, भौगोलिक सीमा ओलांडून होते. काय होते, भौगोलिक सीमा ओलांडून हा व्यापार होतो, त्या व्यापाराला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. ओके, आता आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे काय, व्यापारासाठी लागणारे जे भांडवल असते, ओके, व्यापारासाठी लागणारे जे भांडवल असते, जेव्हा देशांतर्गत उपलब्ध नाही तेव्हा आपण ते इतर देशातून घेतो. जसं व्यापारामध्ये होते, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जसं होते की आपल्या एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादी सेवा जर आपल्या देशात उपलब्ध नसेल तर आपण काय करतो, इतर देशातून आणतो, त्याला आयात करतो. किंवा इतर देशामध्ये उपलब्ध नसेल तर आपल्या देशातून दुसऱ्या देशात निर्यात करतो. ओके, दुसरे देश आपल्याकडनं आयात करतात. तर आंतरराष्ट्रीय व्यापार त्याला म्हणतात. तसंच आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे काय, असं भांडवल, ओके, जे आपल्या देशात नसल्यामुळे आपण काय करतो, इतर देशातून घेतो. ओके, असं भरपूरदा होते. तुम्ही वर्तमानपत्रात असे शब्द भरपूर तुमच्या ऐकण्यात आले असतील, वाचण्यात आले असतील, ओके, वर्तमानपत्रातून तुम्ही वाचला असेल. FDI, ओके, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FPI, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, ओके, FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे इंडियन इकॉनॉमीचा जो पार्ट आहे, सेकंड पार्ट, MPSC GS4 मेन्स इकॉनॉमिक्सच्या पेपरचा जो MPSCचा सेकंड पार्ट आहे, त्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्याच आहेत. ओके, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशाशी निगडीत आहेत, आंतरराष्ट्रीय भांडवल आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशी. ओके, आणि ह्याचा एक डिटेल चॅप्टर, ओके, पार्ट 2 मध्ये देखील आहे. पार्ट 2 म्हणजे काय, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी बद्दल पार्ट 2 आहे. हा जो आपण पार्ट करतोय तो समग्र लक्ष अर्थशास्त्राचे जे बेसिक, ज्या मुख्य संकल्पना असतात, बेसिक, ओके, संकल्पना असतात, ओके, फंडामेंटल जे कॉन्सेप्ट असतात ते शिकणार. ओके, पार्ट 1 मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स, पार्ट 2 मध्ये इंडियन इकॉनॉमी. पहिल्या भागात आपण समग्र लक्ष अर्थशास्त्राचे सिद्धांत, दुसऱ्या भागात भारतीय अर्थव्यवस्था, असे दोन भाग आहेत. ओके, तर पहिल्या भागात आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल याच्याबद्दल जे सिद्धांत आहेत, म्हणजे थोडेसे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या दृष्टीने लिहिलेले सिद्धांत आहेत, ते बघायचं आपल्याला. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बघायचं. आणि तेव्हा, ओके, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, फॉरेन
पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिटेलमध्ये बघायच्या. तर त्या अगोदर तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे, इथंच तुम्हाला ते क्लिअर झाली पाहिजे की आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे काय. तर व्यापार उभं करण्यासाठी किंवा व्यापार चालवण्यासाठी किंवा व्यापाराची व्याप्ती वाढवण्यासाठी जे आपण भांडवल घेतो, ओके, जे आपल्या देशांतर्गत आपल्या देशात डोमेस्टिकली, देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिकली, ओके, जर आपल्या देशात डोमेस्टिकली जर ते अवेलेबल नसेल, इथं जर ते अवेलेबल नसेल, इथं जर उपलब्ध नसेल, तर आपण काय करतो, ते बाहेरून मागवतो. ओके, त्यासाठी लागणारं भांडवल, भांडवल म्हणजे मुख्यत्वे पैसा. ओके, तंत्रज्ञानाविषयी देखील भांडवल असू शकते, पण मुख्यत्वे पैसा येतो. ओके, तर हे सगळं आपण जेव्हा दुसऱ्या देशातून मागवतो किंवा आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवतो, तर अशा दोन देशांमध्ये किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये होणारा व्यापार जो असतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो आपण. तर सगळ्यात मुख्य गोष्ट काय आहे की आपण भौगोलिक सीमा ओलांडतो. ओके, आणि हा मुख्य फरक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत होणाऱ्या व्यापारामध्ये. हा मुख्य फरक आहे. देशांतर्गत जे व्यापार करतो आपण त्यामध्ये आपण भौगोलिक सीमा ओलांडत नाही. कोणत्या भौगोलिक सीमा? देशाच्या. ओके, जे राजकीय जे आपली बाउंड्री असते, ओके, पॉलिटिकल बाउंड्री जी असते त्याची आपण सीमा ओलांडत नाही. ओके, पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण काय करतो? भौगोलिक सीमा ओलांडतो आपण. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय करतो आपण? भौगोलिक सीमा ओलांडतो. ओके, आणि त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय, आंतर म्हणजे दोन गोष्टींमध्ये होणार, राष्ट्रीय म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये होणार. ओके, आंतरराष्ट्रीय म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये. ओके, तर व्यापार पण होईल. व्यापार म्हणजे वस्तूंचे जे देवाणघेवाण असते, ओके, बाईंग अँड सेलिंग ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये आपण. आणि इथे जे देवाणघेवाण होईल ती फक्त वस्तू आणि सेवांची नसेल तर भांडवलाची पण असेल. ओके, वस्तू आणि सेवांमध्ये भांडवल पण येईल, पण भांडवलाचा दुसरा अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. भांडवलाचा दुसरा अर्थ आहे पैसा. ओके, व्यापारासाठी लागणारा पैसा. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? भौगोलिक सीमा ओलांडून आपल्या ज्या, समजा आपण भारतात राहतो, तर भारताच्या भौगोलिक सीमा ज्या आहेत ते ओलांडून जो व्यापार करतो आपण म्हणजे कोण? कंपन्या, व्यापारी, ओके, वित्तीय संस्था, सरकारे, ओके, हे सगळे घटक जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात व्यापार करतात, आपण तशा व्यापाराला, ओके, हा व्यापार दोन किंवा दोन पेक्षा ज्या देशांमध्ये होऊ शकतो अशा व्यापाराला आपण काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. आणि व्यापारामध्ये वस्तू, सेवा आणि भांडवलांची देवाणघेवाण होते. ओके, तर याची गरज का पडते? ओके मित्रांनो, एक लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, ओके, की आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार केला नसता तर आपण राहू शकलो असतो का? म्हणजे याची गरज काय असते? जर आंतरराष्ट्रीय व्यापार केलाच नाही तर काही बिघडते का? तर खरं सांगायचं तर काही बिघडत नाही. ओके, पण कधी बिघडत नाही? जेव्हा तुमची गरज नसते किंवा तुमच्याकडे सगळं उपलब्ध असते. लक्षात घ्या, पृथ्वी तलावरती असा तुम्हाला एकही देश मिळणार नाही, ओके, तुम्हाला असा एकही देश दृष्टीस पडणार नाही किंवा अभ्यास तुम्हाला वाचनात येणार नाही ज्या देशामध्ये सगळ्याच वस्तू, सगळ्या सेवा, सगळ्याच प्रकारचं भांडवल उपलब्ध असेल. ओके, तर कसं आहे, आपण भौगोलिक दृष्ट्या खूप वेगळे असतो. एक देश दुसऱ्या देशांपासून वेगळा असतो, दुसरा देश तिसऱ्या देशापासून वेगळा असतो. ओके, आणि एखाद्या देशात एखादी गोष्ट उपलब्ध आहे याचा अर्थ दुसऱ्या देशात ती तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध आहे असा नसतो. ओके, किंवा तिसऱ्या देशात ते उपलब्ध आहे हे पण नक्की नसते. ओके, तर कदाचित एका देशात ते उपलब्ध असेल, दुसऱ्या देशात ते उपलब्ध असेल, तिसऱ्या देशात ते कमी प्रमाणात उपलब्ध असेल. सांगायचा अर्थ काय, की कोणत्याही देशात त्या देशासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी लागणारे जे नैसर्गिक संपत्ती असेल किंवा घटक असेल त्या सगळ्यांची उपलब्धता नसते. मग काय करणार? समजा तुमच्या घरात जर एखादं मीठ मिरचू संपलेलं असेल तर तुम्ही काय करता? शेजाऱ्यांकडे मागता. ओके, शेजाऱ्यांकडे मागतात किंवा शेजाऱ्यांकडे नसेल तर कदाचित बाहेरून आणता. ओके, तसंच जर आपल्या देशात एखादं भांडवल नसेल, आपल्या देशात जर एखादी नैसर्गिक संपत्ती नसेल, आपल्या देशात एखादं जर गोष्टींची कमतरता असेल तर आपण काय करतो? आपण शेजाऱ्यांकडून घेतो. ओके, आणि इथं घेतो म्हणजे काय? इथं व्यापार करतो. ओके, आपल्याकडे जर एखाद्या गोष्टीची मुबलकता असेल तर आपण ती शेजाऱ्याला देतो, विकतो. शेजाऱ्याकडे जर एखाद्या गोष्टीची मुबलकता असेल तर आपण ती त्यांच्याकडनं विकत घेतो. ओके, जसं की उदाहरण द्यायचं असेल, युक्रेन आणि रशिया मध्ये होणाऱ्या युद्धामुळे, युक्रेन आणि रशियाचं सध्या युद्ध सुरू आहे, त्या दोन देशांमध्ये होणाऱ्या युद्धामुळे एक वाईट गोष्ट अशी घडली की बऱ्याच प्रमाणात
गव्हाचं उत्पादन आहे जे या दोन देशांमध्ये होते ते कमी झालं, आणि या गोष्टींचं उत्पादन कमी झाल्यामुळे भारत हा गव्हाचा एक म्हणजे सर्वात मोठ्या निर्यातकापैकी एक आहे. इट इज वन ऑफ द बिगेस्ट एक्सपोर्टर्स ऑफ व्हीट. तर काय करावं लागलं, बऱ्याच देशांना भारतावर अवलंबून होते बरेचसे देश, आणि ते भारताकडनं ते आयात करू लागले. पण झालं असं की आपली जे देशांतर्गत मागणी आहे, देशांतर गरज आहे, ती आपण पूर्ण करून इतर देशांना गहू देणं अपेक्षित आहे. ओके, पण जर आपण इतर देशांना जास्त प्रमाणात गहू दिला, तर काय होते, आपल्या देशातला पुरवठा कमी होतो. आणि आपल्या देशातला जर पुरवठा कमी झाला तर आपल्या देशात, आपण महागाई या चॅप्टर मध्ये बघितलं होतं, जर एखाद्या गोष्टीचा पुरवठा कमी झाला आणि मागणी तेवढीच राहिली किंवा मागणी वाढली तर त्या वस्तूंची किंमत वाढते. तर आपण जर इतर देशांना गहू देत राहिलो आणि ते आपल्या देशाची जी मागणी आहे, ओके, ती पूर्ण न करता देत राहिलो, ओके, किंवा त्यामुळे आपल्या देशाचा जो पुरवठा आहे तो जर कमी झाला तर त्यामुळे महागाई होते. आणि यावर या महागाईवरती नियंत्रणात ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आपण काय करतो, आपण बऱ्याचदा जी निर्यात असते त्याच्यावरती बंदी आणतो. ओके, अशीच बंदी भारताने आणण्याचा प्रयत्न केला, पण इतर देशांनी आपल्याला म्हणजे इतर देशांना ते आवडलं नाही, पटलं नाही. बऱ्याच देशांनी म्हटलं की तुम्ही असं नका करू, कारण त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होईल. ओके, पण ही जी परिस्थिती आली ती कशामुळे आली, युक्रेन रशियाच्या युद्धामुळे आली. तर एक लक्षात ठेवा की सगळ्या देशांमध्ये सगळ्या गोष्टी नसतात. तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो, खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. तुम्हाला हिंग माहित असेल, हिंग, ॲसोफोटिडा. ओके, मराठीत आपण त्याला हिंगच म्हणतो, हिंग, हिंदीमध्ये पण हिंगच म्हणतात. ओके, इंग्रजीमध्ये त्याला ॲसोफोटिडा म्हणतात. ओके, तर तुम्ही जर बघितलं, ॲसोफोटिडाचं उत्पादन भारतामध्ये नगण्य आहे. ओके, जवळजवळ शून्य आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी, आय थिंक 2018 का 19 मध्ये भारतामध्ये त्याच्या उत्पादनाचा एक प्रयत्न सुरू झाला. ओके, हिमालयात एका ठिकाणी हिंगाची लागवड करण्यात आली. ओके, लागवडीचा प्रयत्न करण्यात आला, आणि ते पण एका संशोधन जे संस्था असतात त्यांनी हाती घेतले ते काम. अदरवाईज, ओके, जर हे एवढा जर प्रयत्न सोडला तर तुम्हाला कळेल भारताची जेवढी मागणी आहे हिंगाची, ओके, ॲसोफोटिडाचा जेवढा डिमांड आहे ती आपण आयातीने पुरवतो, आपल्याला आयातच करावं लागते. याचा अर्थ काय, आपण गहू या धान्यामध्ये आपण सेल्फ सफिशियंट, सेल्फ रिलायंट आहोत. आपल्याला पुरेसा आपल्याकडे गहू बनते, उलट जास्त बनते, इतकं जास्त बनते की आपण इतरांना निर्यात करतो. पण जर आपण हिंगाची गोष्ट केली, ओके, तर आपल्याकडे त्याचं उत्पादन बिलकुल नाही, तर आपल्याला काय करावं लागते, आयात करावं लागते. ओके, तर ही आयात निर्यात सुरू असते. आपण निर्यात इतर देशांना करतो आणि इतर देशातून आपण गोष्टी आयात करतो. ओके, तर ह्यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. तर त्याची गरज काय बघा, सर्वात मुख्य गरज आहे, हे का, ह्याची गरज का भासते, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके, हे सगळे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. मी तरी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. जर एखादा देश देशात जर सगळ्याच गोष्टी झाल्या असत्या, सगळ्याच गोष्टी जर उपलब्ध राहिल्या असत्या, तर लक्षात घ्या त्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडली नसती. पण तुम्हाला माहित आहे सगळी देश भौगोलिक दृष्ट्या वेगळी आहेत. ओके, सगळ्या देशांमध्ये नैसर्गिक संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती वेगळी आहे. त्यामुळं असं शक्यच नाही, ओके, शक्यच नाही हे शब्द मी खूप जबाबदारीने वापरतो, असं शक्यच होणार नाही की एखाद्या देशात सगळ्याच गोष्टी त्या देशाची जे गरज असेल, मोबाईल पासून ते कपडा लत्त्यापासून ते जेवणापासून, त्या सगळ्याच गोष्टींची गरज ही तोच देश स्वतः देशांतर्गत व्यापार करून किंवा देशांतर्गत उत्पादन करून भागवतो, असं शक्यच होणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कोणताच देश हा स्वयंप्रभू, काय म्हणतात त्याला, स्वयंभू, किंवा काय त्याला शब्द येईल की सगळ्याच गोष्टी एखाद्या देशात उपलब्ध असणे हे अशक्य. ओके, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडते. ओके, तर कोणकोणत्या मुद्द्यांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडते, टंचाईच्या मुद्द्यावर चर्चा आणि तोडगा व उपाययोजना. मी हा पॉइंट जाणून बुजून पहिल्यांदा लिहिला आहे. फर्स्ट, आय हॅव गिवन इट फर्स्ट टाइम,
मेड इट फर्स्ट इन सिक्वेन्स. ओके, टंचाईचा मुद्दा. टंचाई म्हणजे कमतरता, एखाद्या गोष्टीची टंचाई पडते, म्हणजे से से डिक्रीज इन सप्लाय. ओके, एखाद्या गोष्टीची टंचाई आहे, डेफिशियन्सी आहे. ओके, तर आपल्याकडे जर एखाद्या गोष्टीची टंचाई झाली, जसं की पेट्रोल आणि डिझेल किंवा कोळसा, ओके, त्या मुद्द्यावर चर्चा केली जाते. त्यासाठी त्यावर तोडगा काढला जातो आणि उपाययोजना करतात. आणि अशा वेळी बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडते. अशा वेळी काय, बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडते, कारण कदाचित ही जी टंचाई असेल, जसं की कोळशाची टंचाई असेल, कोळसा असेल, किंवा पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असेल. ओके, पेट्रोल आणि डिझेल ह्या इंधनांची टंचाई असेल, तर ह्या टंचाईच्या मुद्द्यावर जेव्हा चर्चा केली जाते आणि जेव्हा तोडगा काढला जातो, ह्या तोडग्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आंतरराष्ट्रीय व्यापार. कदाचित आपल्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध नाही, तर आपल्याला ते दुसऱ्या देशातून मागवावे लागतील, कारण आपल्याकडे टंचाई झाली. ओके, तर त्यावरती उपाययोजना म्हणून आपण काय करतो, गोष्टी आयात करतो. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टंचाई, आपल्याकडे एखादी गोष्टीची कमतरता. ओके, समजा ती गोष्ट आहे आपल्याकडे, समजा टंचाई हा मुद्दाच नाही, मग दुसरा मुद्दा काय असू शकतो? दुसरा मुद्दा असू शकतो ते म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्यावर भर. ओके, असं असू शकते की आपल्याकडे एखादी गोष्ट आपण कदाचित बनवतो, आपल्याकडे ती उपलब्ध आहे, पण त्याचा जो उत्पादन खर्च आहे तो खूप जास्त आहे. कदाचित तीच वस्तू दुसऱ्या देशांमध्ये ओके कमी खर्चात बनत असेल, तीच वस्तू दुसऱ्या देशांमध्ये कमी खर्चाने बनत असेल, आणि खर्च कमी म्हणजे त्याची किंमत कमी लागणार, आणि किंमत कमी म्हणजे मागणी जास्त असेल. जर आपण जास्त खर्च आला तरी ती वस्तू बनवत राहिलो तर त्याची किंमत वाढणार. खर्च जास्त म्हणजे किंमत जास्त, आणि किंमत जास्त झाली म्हणजे काय, किंमत जास्त झाली म्हणजे त्याची मागणी कमी होणार, आणि मागणी जर कमी असेल मग तुम्हाला त्या वस्तूचा व्यवसाय किंवा त्या सेवेचा व्यवसाय करणं हे म्हणजे प्रॉफिटेबल नसेल, ते फायद्याचं नसेल. ओके, त्यातून नफा मिळणार नाही तुम्हाला. मग तुम्ही काय करणार, सरळ सरळ ते बंद करणार. ओके, आणि शेवटी काय करणार, तुम्ही आयातच करणार त्या गोष्टी. ओके, तर एक मुद्दा असू शकतो आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडण्याचा, ते म्हणजे टंचाई. दुसरा असू शकतो उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे. ओके, किंवा आपल्याकडे त्या गोष्टी जास्त उत्पादन खर्चात बनतात, तर आपल्याला कमी उत्पादन खर्चात जिथं बनतात तिथून आयात करून स्वस्तात विकायचे. व्यापारामध्ये अधिकाधिक नफा कमवायचा आहे. ओके, तुमच्याकडे जर एखादी वस्तू खूप महागडी भेटत असेल, ओके, तर उत्पादन खर्च खूप महाग असेल, तर कदाचित तुम्ही त्याची आयात कराल. आयात करून कदाचित घटकांचा आयात करून इथं वस्तू बनवाल, सेवा बनवाल आणि इथं विकाल, किंवा ती वस्तू किंवा सेवा सरळ सरळ आयात कराल आणि इथं विकाल. दोन्ही केसमध्ये सगळ्यात महत्वाचं असते नफा. ओके, तर ह्या 3 गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. ज्या खालच्या गोष्टी आहेत त्या अशाच आहेत. ओके, त्या तुम्ही नाही केल्या तरी चालतील, पण महत्वाच्या 3 गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जर तुम्हाला जर एकदम मुद्द्यावरच बोट ठेवायचं असेल, ओके, एकदम, तर महत्वाच्या 3 गोष्टी आहेत ह्या. ओके, पहिल्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यासाच्या गोष्टी, म्हणजे त्या तुम्ही केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे टंचाई, उत्पादन खर्च कमी करणे आणि अधिकाधिक नफा मिळवणे. ह्या 3 गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. आता बाकीची गरज का पडते, कदाचित तुम्हाला व्यापार वाढीचा अभ्यास करायचा असेल. इस्रायलने कशी प्रगती केली, बांगलादेश कशी प्रगती करतोय, इंडोनेशियाने कशी प्रगती केली, सिंगापूरने कशी प्रगती केली, कदाचित तुम्हाला व्यापार वाढीचा अभ्यास करायचा, व्यापार कसा वाढला यांचा, किंवा तुमच्या देशाचा व्यापार कसा वाढला, किंवा तुमच्या देशाने इतर देशांनी, जसं की अमेरिका असेल, अमेरिकेमध्ये कसा व्यापार वाढला, कदाचित तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा असेल, ओके, तर हे पण कारण असू शकते आंतरराष्ट्रीय व्यापारात म्हणजे अभ्यास करण्याचा. ओके, तुम्हाला सहकार्याचा अभ्यास करायचा असेल. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापार तुम्ही का वाचता, ओके, तर कदाचित तुम्हाला नेमकं सहकार्य कसे मिळते, एखाद्या देशाकडून दुसऱ्या देशाला सहकार्य कसे मिळते ह्याचा अभ्यास करायचा असेल. तुम्हाला तात्विक विवेचन करायचं असेल, प्रिन्सिपल ओरिएंटेड जे अनालिसिस असेल, ओके, तुम्हाला त्याचे तत्व बघायचे आहेत, त्याचे जे सिद्धांत बघायचे आहेत, ओके, त्याचा अभ्यास करायचा, त्याचा अनालिसिस करायचं. विवेचन म्हणजे अनालिसिस करायचं असेल तुम्हाला,
किंवा सामाजिक लाभाचे मूल्यमापन, आंतरराष्ट्रीय व्यापारातून जो सोशल बेनिफिट मिळतो, सामाजिक लाभ मिळतो, ओके, समाजाचं कल्याण होते, ओके, वेलफेअर होते समाजाचं, ओके, तर ते कसं होते हे बघायचं असेल, ह्याचं मूल्यमापन करायचं असेल, इव्हॅल्युएशन करायचं असेल, असेसमेंट करायचं असेल, तर कदाचित तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करण्याची गरज पडते. ओके, व्यापारविषयक करारांबद्दल माहिती घ्यायची असेल तुम्हाला, ओके, त्याचे नियम काय, त्याच्या अटी काय, त्याचे रूल्स काय, त्याचे कंडिशन्स काय, नियम म्हणजे रूल्स आणि अटी म्हणजे कंडिशन. ओके, तर या सगळ्यांसाठी देखील तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करता. पण मुळात आंतरराष्ट्रीय व्यापार हा का केला जातो ह्याची 3च कारणं आहेत. ओके, ह्याची 3 कारणं आहेत. ती म्हणजे एक टंचाई असेल, ओके, तुमच्या देशात एक तर टंचाई भासत असेल किंवा त्या गोष्टीचा पुरवठा कमी होत असेल, किंवा तुमच्या देशात तुम्ही जी वस्तू आणि सेवा बनवतायत त्याचा उत्पादन खर्च खूप जास्त असेल आणि तुमचा भर जो आहे तो उत्पादन खर्च कमी करून त्यातून अधिकाधिक नफा घेणे हा असेल. ओके, ह्या 3 गोष्टींमुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज पडते, दुसऱ्या देशांसोबत व्यापार करण्याची गरज पडते. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे, या 3 गोष्टींमधनं कोणताच देश, या पृथ्वी तलावर कोणताच देश, ओके, हा स्वावलंबी, पूर्णपणे स्वावलंबी नसतो. ओके, स्वावलंबी म्हणजे पूर्णपणे हे स्वतःवर निर्भर, ओके, नसतो. सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे अवेलेबल असतील, उपलब्ध असेल असं मुळीच नसते, हे कोणत्या देशाबद्दल नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार ही काळाची गरज आहे. ओके, हे झालंच आहे आताच्या वैश्विक जगात. ओके, जिथं आंतरराष्ट्रीय व्यापार खुल्या बाजारी झालेले आहेत तिथं तुमचा आंतरराष्ट्रीय बाजार असणं गरजेचं आहे. ओके, आंतरराष्ट्रीय बाजारासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, इतर देशांना तुमच्या बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज आहे. ओके, तर आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही सिद्धांत शिकायचे. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही सिद्धांत शिकायचे, पण ते सिद्धांत शिकण्या अगोदर, ओके मित्रांनो लक्षात घ्या, हे सिद्धांत शिकण्या अगोदर तुम्हाला एक संकल्पना आहे, त्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. इंग्रजीमध्ये त्याला सुद्धा आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, आणि मराठीतून त्याला परिव्यय किंवा पर्यायी मूल्य असा शब्द वापरला जातो. ओके, अपॉर्च्युनिटी कॉस्ट शब्द आणि संकल्पना दोन्ही खूप सोप्या गोष्टी आहेत. ओके, पण ह्याची गरज तुम्हाला, जे 2 सिद्धांत आहेत, कोणकोणते 2 सिद्धांत आहेत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे, एक आहे सनातनी सिद्धांत जो आहे, अभिजात सिद्धांत तो जुना आहे, सनातनी म्हणजे जो काळानुकाळ चालत आलेला आहे, आणि दुसरा आहे, ओके, दुसरा आहे आधुनिक सिद्धांत. दुसरं काय आहे? आधुनिक सिद्धांत. 2 सिद्धांत आहेत, एक सनातनी सिद्धांत आहे, ओके, म्हणजे क्लासिकल ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे, आणि एक आधुनिक आहे, इंग्रजीमध्ये त्याला मॉडर्न. ओके, तर असे 2 सिद्धांत आपण शिकणार आहोत. पण हे 2 सिद्धांत शिकण्या अगोदर आपल्याला एका संकल्पनेची गरज पडते. ती संकल्पना जर माहित असेल तर आपल्याला पुढचे सिद्धांत शिकणं सोपं जाईल. जर ते माहित नसेल तर मग तुम्हाला पुढचे सिद्धांत शिकणं अवघड जाईल. ओके, त्यामुळे ते सिद्धांत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर आपण ही जी संकल्पना आहे हे बघूया. काय नाव संकल्पनेचं, काय टायटल दिलेलं आहे? अपॉर्च्युनिटी कॉस्ट. व्हॉट इज द टर्म? द टर्म दॅट इज युज्ड इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट, पर्यायी परिव्यय किंवा पर्यायी मूल्य. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे मराठीत जर अपॉर्च्युनिटी हा शब्दाचा अर्थ बघायचा तर संधी. ओके, कॉस्ट म्हणजे मूल्य, आणि इथं ह्याचा अर्थ काय? कॉस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीचा कॉस्ट काय असू शकतो, खर्च टाईप आहे थोडं. ओके, मूल्य म्हणजे खर्च टाईप आहे. पर्यायी, आता मी ह्याला खर्च का शब्द वापरत नाही, तुम्हाला थोड्या वेळात कळेल. ओके, खर्च नाही तो, तसं आपण एखादी गोष्ट सोडतो. ओके, एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही किंवा आपण ती जाणून बुजून सोडतो, कारण ती गोष्ट सोडतो कारण दुसरी त्याच्यापेक्षा बेटर गोष्ट, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्याला भेटली जाते. त्यामुळे त्याला आपण कॉस्ट शब्द वापरला, म्हणजे जी सोडतो ते कॉस्ट, जी भेटते ते आपल्याला तो नफा झाला, असं काहीतरी. ओके, कळेल तुम्हाला, थोडक्यात कळेल. आपण अर्थ बघूया. अर्थ काय त्याचा? जर तुमच्याकडे 2 पर्याय असतील, ओके, कोणते 2 पर्याय थोड्या वेळात मी उदाहरण देऊन समजून सांगेन. ओके, एक पर्याय निवडल्यामुळे दुसऱ्या पर्यायातून किती नुकसान होते, किंवा तुम्ही ती संधी जी दुसरी संधी सोडली
किंवा तुमची संधी हुकली, त्याची किंमत काय असेल, त्याचं मूल्य काय असेल, त्याला आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर इंग्रजीमध्ये एक फ्रेज आहे, इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, कॉस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी लॉस्ट इज ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी लॉस्ट. म्हणजे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. ओके, उदाहरण देतो तुम्हाला. समजा तुमच्याकडे दोन गुंतवणूक पर्याय आहेत. ओके, एका गुंतवणुकीतून तुम्हाला 2,000 रुपये मिळतात आणि दुसऱ्या गुंतवणुकीतून तुम्हाला 4,000 रुपये मिळतात. ओके, तर दोन पर्याय आहेत तुमच्याकडे. एका गुंतवणुकीतून तुम्हाला 2,000 मिळतात, दुसऱ्यातून तुम्हाला 4,000 मिळतात. ओके, तर जर तुम्ही ह्या ऍसेटमध्ये, ओके, या मालमत्तेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही किती रुपये सोडलात? याचा अर्थ काय सोडला? 2,000 रुपये तुम्ही सोडून दिलात. ओके, ते 2,000 रुपयाची संधी तुम्ही सोडली. तर तुमच्याकडे जेव्हा दोन संध्या उपलब्ध आहेत, ओके, जेव्हा तुम्ही एका संधीचा लाभ घेता तर तुम्ही दुसरी संधी सोडता. ओके, तर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? दी कॉस्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी लॉस. जी संधी तुम्ही सोडता, जी पुढची बेस्ट संधी आहे जी सोडता, त्याचं जे मूल्य असेल, ओके, पैशामध्ये, ओके, पैशाच्या टर्म मध्ये त्याचं जे मूल्य आहे त्याला आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्याला काय म्हणतो आपण? ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, जसं की समजा तुम्ही 2,000 रुपये जिथून मिळतात तुम्हाला, ओके, 2,000 रुपये जिथून मिळतात त्या गुंतवणुकीत तुम्ही पैसे गुंतवले. ओके, त्या ऍसेटमध्ये, त्या प्रॉपर्टीमध्ये, त्या मालमत्तेमध्ये तुम्ही पैसे गुंतवले. तर तुम्ही दुसरी जी संधी होती तुम्हाला 4,000ची, ती संधी तुम्ही गमावली, ती संधी सोडली. याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा ह्या संधीला ही संधी वापरली किंवा ह्या संधीचा लाभ घेतला तेव्हा ही संधी तुम्ही सोडली. तर जेव्हा आपण एका संधीचा उपयोग करण्यासाठी दुसरी बेस्ट संधी जी आहे, पुढची जी बेस्ट संधी आहे, ओके, ती संधी सोडतो, तर त्या सोडलेल्या संधीची जी रक्कम असते, जे मूल्य असते, त्याला आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. ओके, आता तुमच्या डोक्यात एक साहजिक कल्पना येत असेल, सर जेव्हा आपण 2,000 रुपये इथं ऍक्सेप्ट केले, 2,000 रुपये ही संधी जेव्हा आपण हा जेव्हा पर्याय निवडला आपण, तर 4,000 सोडलं हे ठीक आहे. ओके, पण तुमच्या असं डोक्यात येऊ शकते की सर इथं 2,000ची संधी घेतली, याचा अर्थ मी 2,000 नाही तर हे जर घेतलं असतं, मी हा जर पर्याय निवडला असता, मी जर 4,000 रुपयाचा पर्याय निवडला असता, पण मी निवडला 2,000चा पर्याय. ओके, कोणत्या मी निवडला? 2,000, 4,000चा निवडला नाही. तर जेव्हा मी 2,000चा निवडला पर्याय, तर मला नुकसान तर 2,000चं झालं, कारण जर मी 4,000चा पर्याय निवडला असता तर मला 2,000 जास्त भेटले असते. ओके, मी जर हा पर्याय निवडला असता 4,000चा, ओके, तर मला 4,000 रुपये भेटले असते. पण मी आता पर्याय कोणता निवडला? 2,000 रुपयाचा निवडला. ओके, ह्या मिळकतीचा पर्याय निवडला, तर मला 2 भेटले. तर जे 2 भेटणार होते ते भेटले नाही, म्हणून माझं जे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असेल 2 असेल. ओके, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय असेल? 2 असेल. नाही मित्रांनो, लक्षात घ्या, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे वजाबाकी करून येणारी गोष्ट नसते. ओके, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही दोन्हीकडे पैसे गुंतवू शकला असतात. ओके, तुम्ही दोन्हीकडे पैसे गुंतवू शकला असतात, पण कदाचित तुमचं काहीतरी अनालिसिस असेल, ओके, आणि ते अनालिसिस काय सांगून जाते तुम्हाला की तुम्ही हा पर्याय निवडला पाहिजे. ओके, आणि हा पर्याय सोडला पाहिजे, आणि कदाचित त्यामुळे तुम्ही हा पर्याय निवडला आणि हा पर्याय सोडला. ओके, तर तुम्ही जो पर्याय सोडता तो पूर्णपणे सोडता. ओके, तर इथं तुम्ही 4,000 रुपये सोडले, तुम्ही काय केले? 4,000 रुपये सोडले. त्यामुळे जेव्हा तुम्ही 2,000 जिथून तुम्हाला मिळकत, ह्या गुंतवणूक हा पर्याय तुम्ही निवडला, कारण ह्या पर्यायामधून तुम्हाला 2,000चा लाभ होतो, तेव्हा तुम्ही संपूर्ण 4,000 सोडले. त्यामुळं ज्या
जी संधी तुम्ही सोडली त्या संधीचं पैशाच्या रूपात जे मूल्य आहे त्याला म्हणतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर इथं तुम्ही असं समजू नका की इथं सर 2000 रुपयाचा आम्ही पर्याय निवडला म्हणून 2 तर भेटले मला, इथून 2 जास्त भेटले असते म्हणून मी 2,000 माझं नुकसान झालं. नाही नाही, असं नाही. तुम्ही दोन्ही पर्याय निवडू शकले असते, पण कसं असते जगात तुम्ही सगळ्याच गोष्टी निवडू शकत नाही. ओके, वेळेनुसार आहे. समजा आता तुमच्याकडे 4 पेपर आहे, GS 1, 2, 3, 4 आणि तुमच्याकडे लिमिटेड वेळ आहे. ओके, वेळेला मर्यादा आहे. ओके, तर इथं काय होते मित्रांनो, जर वेळेला मर्यादा असेल, मर्यादित वेळ तुमच्याकडे असेल, ओके, मर्यादित वेळ तुमच्याकडे असेल, तर तुम्ही काय करता, तुम्ही जर एखाद्या विषयाला तुम्ही इकॉनॉमिक्सला जर जास्त वेळ दिला तर तुम्ही पॉलिटिकल सायन्सला तेवढा वेळ देऊ शकणार नाही. म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे, असं सगळ्याच गोष्टी जगातल्या तुम्ही घेऊ शकत नाही. बऱ्याचदा काहीतरी तुमचं अनालिसिस असते. ओके, इकॉनॉमिक्सला कदाचित जास्त भाव असते, असं असं म्हणतोय, असं काही नाही. कदाचित पॉलिटिकल सायन्सला जास्त भाव असेल. तर तुम्ही एक संधी निवडता, दुसरी सोडता. इकॉनॉमिक्स मध्ये जी संधी सोडतो त्याचं जे पैशाच्या बाबतीत मूल्य असते त्याला काय म्हणतो आपण, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. बऱ्याचदा ते फक्त पैशाच्या बाबतीत नसते, इतर बाबतीत पण ते असू शकते. ओके, त्या सगळ्यांचं तुम्ही पैशामध्ये जर रूपांतर केला तर जो पैसा येईल त्याला म्हणतो आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर मित्रांनो, मी जर 2000 हा पर्याय निवडला तर माझी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय झाली, 4000. आणि मी जर 4000 हा पर्याय निवडला तर माझी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय झाली, 2000. ओके, तर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, जो पुढचा जो पर्याय असतो सगळ्यात चांगला पर्याय, पुढचा सगळ्यात चांगला, नेक्स्ट बेस्ट ज्याला इंग्रजी म्हणतो आपण, इंग्रजीमध्ये म्हणतो नेक्स्ट बेस्ट. ओके, जो पुढचा चांगला पर्याय तो तुम्ही जेव्हा सोडता, ओके, त्याचं जे पैशाच्या बाबतीत मूल्य असतं त्याला आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता तुम्ही म्हणाल सर ह्याची काय गरज आहे आपल्याला, ही संकल्पना का शिकायची, थोड्या वेळात क्लिअर होईल. वेट फॉर इट, हॅव पेशन्स. ओके, तर थोड्या वेळात तुमचं हा क्लिअर होईल. तर इथे लक्षात घ्या, ऑपॉर्च्युनिटी कॉस्टचा अर्थ काय मित्रांनो, ऑपॉर्च्युनिटी कॉस्टचा अर्थ आहे जर तुमच्याकडे 2 किंवा 2 पेक्षा अधिक पर्याय असतील आणि जे पर्याय तुम्ही सोडता त्या पर्यायाची जी संधी सोडता, ऑपॉर्च्युनिटी शब्द काय, संधी. ओके, ऑपॉर्च्युनिटी शब्दाचा अर्थ का तो संधी. ओके, तर जी संधी तुम्ही सोडता त्या संधीचं जे मूल्य असते, ओके, त्याला म्हणतो आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्याला काय म्हणतो, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, तर नुकसान असा शब्द नाही हो, मी असं तुम्हाला समजण्यासाठी म्हणलं. फक्त इथं काय, तुम्ही एका संधीचा वापर करता आणि दुसरी संधी. तर मित्रांनो, इथं मी जो शब्द वापरलाय नुकसान, त्या शब्दाचा अर्थ असा नुकसान नाही, तर तुम्ही जे पुढची चांगली संधी सोडता त्याचं जे मूल्य आहे ते आहे. ओके, ह्याच्यात नुकसान असा अर्थ होत नाही, ह्याचा अर्थ नुकसान असं होत नाही. मी समजून सांगण्यासाठी तुम्हाला तो शब्द वापरलाय. म्हणजे तुमच्याकडे जर 2 पर्याय असतील, ओके, जसं की एक पर्याय आहे ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला 2000 रुपये मिळतात, दुसरा पर्याय आहे ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला 4000 रुपये मिळतात. तर तुम्ही काय करता, तुमचं काहीतरी एक अनालिसिस असते, त्यानुसार एका पर्यायातून तुम्हाला 2000 मिळतील, दुसऱ्या गुंतवणुकीतून पर्यायामधून तुम्हाला 4000 मिळतील. तर त्या दोन्हीपैकी एक निवडता, दुसरं सोडता. तर तुम्ही एक निवडता आणि दुसरं सोडता, तर जे सोडलेलं मूल्य असतं त्याला आपण काय म्हणतो, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. एवढी ही सोपी संकल्पना आहे. तर ही का माहित असणं गरजेचं आहे, थोडक्यात समजून सांगतो, नंतर आपल्याला ते सिद्धांतामध्ये बघायचं आहे. हे आपल्याला गरजेचं आहे. ही जी छोटीशी संकल्पना आहे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण ह्या संकल्पनेवरती आयात आणि निर्यात या गोष्टी चालतात. ओके, समजा आपण भारतामध्ये एखादी गोष्ट बनवतोय, एका गोष्टीचं उत्पादन करतोय आणि त्या गोष्टीचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला थोडासा खर्च येतोय. ओके, कदाचित त्याच गोष्टीचं उत्पादन एका दुसऱ्या देशात, XYZ देशात अतिशय कमी पैशामध्ये होत असेल, रुपयाच्या तुलनेत. ओके, रुपयामध्ये, ओके, आपल्या देशाच्या चलनाच्या जर
चलनाच्या टर्म्स मध्ये घेतलं आपण, ओके, तर त्याचं उत्पादन कदाचित दुसऱ्या देशात अतिशय कमी रुपयांमध्ये होत असेल, ओके, तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही इथं ते गोष्ट उत्पादन करण्यापेक्षा तुम्ही आयात करू शकता, ओके, इथं गोष्ट तुम्ही काय करू शकता, इथं उत्पादन करण्यापेक्षा तुम्ही काय करणार, त्या गोष्टीला आयात करणार, ओके, त्या गोष्टीला आयात करणार. तर बऱ्याचदा तुम्हाला काय होतं, जेव्हा दोन पर्याय असतात, तुम्ही एक पर्याय सोडता, दुसरा पर्याय निवडता, एक पर्याय सोडता, दुसरा पर्याय निवडता, एक पर्याय सोडता आणि त्याला लागणारे जेवढे संसाधन असतील, त्याला लागणारी जेवढी क्षमता असेल, त्याला लागणारी जेवढी ऊर्जा असेल, ती ऊर्जा, ती क्षमता, ते भांडवल तुम्ही दुसऱ्या उद्योगात गुंतवता किंवा दुसरीकडे टाकता. तर इथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी कॉस्ट नावाचा कॉन्सेप्ट कामाला पडतो, ही संकल्पना तुम्हाला कामाला पडते, ओके. त्यामुळे आपल्याला हे बघणं गरजेचं होतं. आता आपण ते दोन सिद्धांत बघूया, म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी कॉस्ट हा कॉन्सेप्ट अजून क्लिअर होईल, ओके. तर पहिला जो सिद्धांत आहे तो क्लासिकल थिअरी, ओके, अभिजात सिद्धांत आहे, सनातनी सिद्धांत आहे. याचा अर्थ काय, सनातनी, अभिजात, क्लासिकल, याचा अर्थ काय की हा सिद्धांत जो आहे वर्षानुवर्ष सुरू आहे. आताही बऱ्याच प्रमाणात ह्या सिद्धांताला चॅलेंज नाही, ओके, कोणी ह्या सिद्धांताला असं कम्प्लीटपणे, पूर्णपणे, ओके, कम्प्लिटली असं खोडून काढलेलं नाही. त्यामुळे आपण त्याचा उपयोग, ओके, आताही करतो, ह्या सिद्धांतावर आपण आताही चालतो. कदाचित आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या सिद्धांतावरती पण अजूनही चालते आणि त्यामुळे त्याला अभिजात किंवा सनातनी म्हणतो. जी गोष्ट अजूनही सुरू आहे त्यामुळे त्याला आपण शब्द सनातनी वापरला, अभिजात वापरला, ओके. आणि बऱ्याच प्रमाणात त्याची जी उपलब्ध, त्याची जी व्हॅलिडिटी असते, अजूनही ते व्हॅलिड आहे, ओके. आताही त्याची जी समजा काल मर्यादा, ओके, किंवा ते कालबाह्य झालं नाही, अजूनही ते कालबाह्य झालं नाही, असा त्याचा अर्थ होता, ओके. आणि दुसरा सिद्धांत आपल्याला मॉडर्न थिअरी, ओके, आधुनिक सिद्धांत, हे पण बघायचं आहे, ओके. तरी हे दोन सिद्धांत आहेत. तर सुरू करूया आपण क्लासिकल थिअरी, ओके, सनातनी सिद्धांत, ओके. क्लासिकल थिअरीमध्ये मित्रांनो दोन प्रकारच्या थिअरी आपल्याला बघायच्या. एका थिअरीचं जे टायटल आहे ते आहे निरपेक्ष उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत, ओके. निरपेक्ष म्हणजे ऍब्सोल्यूट, ओके, निरपेक्ष अर्थ होता ऍब्सोल्यूट. उत्पादन खर्चासाठी आपण कॉस्ट शब्द वापरलाय, प्रोडक्शन कॉस्ट ऐवजी कॉस्ट शब्द वापरलाय, थोडा शॉर्ट शब्द वापरला, दुसरं काही नाही. ऍडव्हान्टेज म्हणजे लाभ, ओके. तर ही थिअरी आहे. या थिअरीचं टायटल कसं आहे बघा, या सिद्धांताचं जे नाव दिलेलं आहे कसं दिलेलं आहे, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज थिअरी, ओके. म्हणजे ऍब्सोल्यूट म्हणजे निरपेक्ष, ज्याची तुलना आपण कशाच करत नाही, ओके, म्हणजे जे स्वतःवर अवलंबून असते, ओके. कॉस्ट ऍडव्हान्टेज म्हणजे उत्पादन खर्च लाभ, ओके. याचा अर्थ काय थोड्या वेळात कळेल. दुसरा जो सिद्धांत आहे कंपॅरेटिव्ह म्हणजे तौलनिक, ओके, तौलनिक म्हणजे सापेक्ष, ओके, कोणाच्या तरी तुलनेत. कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज म्हणजे उत्पादन खर्च लाभ, ओके. कॉस्ट ऍडव्हान्टेज म्हणजे काय, उत्पादन खर्च लाभ, ओके. तर तो सिद्धांत आपल्याला बघायचा. तर क्लासिकल थिअरीमध्ये महत्वाचे दोन सिद्धांत आहेत, ओके. सनातनी सिद्धांतामध्ये दोन महत्वाचे आहेत, एक आहे ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आणि दुसरा आहे कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज. ऍब्सोल्यूट कॉस्ट म्हणजे जेव्हा आपण उत्पादन खर्चाचा विचार करतोय तेव्हा आपण निरपेक्ष उत्पादन खर्चाचा विचार करतोय, त्याची तुलना आपण कशाशी करत नाही, याचा अर्थ कशाचीच करत नाही असं नाही, ओके. फक्त एक गोष्ट आहे त्याच्याशी करतो, इतर गोष्टी आपण लक्ष देत नाही, इतर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा इतर गोष्टी आपल्याला महत्वाच्या नाही, ओके. दुसरा आहे कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज, त्यामध्ये एका विशिष्ट गोष्टीशी आपल्याला तुलना करावी लागते, इतर गोष्टीशी करत नाही असं, ओके. तर ऍब्सोल्यूट मध्ये लक्षात ठेवा आपण तुलना करत नाही, कशाशी करत नाही, थोड्या वेळात कळेल. कंपॅरेटिव्ह मध्ये आपण तुलना करतो, ओके. त्यामुळे कंपॅरेटिव्हला दुसरा शब्द आहे तौलनिक, ओके, सापेक्ष किंवा तौलनिक असा शब्द आहे. तौलनिक म्हणजे तुलना करतो, ओके. ऍब्सोल्यूट म्हणजे निरपेक्ष, आपण तुलना करत नाही, ओके. या दोघांचा अर्थ काय थोड्या वेळात बघूया.
चला आपण पहिला बघूया ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज थिअरी. ओके, निरपेक्ष उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. ओके, निरपेक्ष उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. हा सिद्धांत कोणी मांडला होता? हा सिद्धांत मांडला होता क्लासिकल इकॉनॉमिक्स, म्हणजे सनातनवादी जे अर्थतज्ञ होते, जुने म्हणजे काय, ज्यांचे सिद्धांत आजही कालबाह्य झाले नाही. ओके, आजही आपण तेवढ्याच प्रमाणात वापरतो. त्यामुळे त्यांना शब्द काय आहे? सनातनी अर्थतज्ञ, सनातनवादी अर्थतज्ञ. याचा अर्थ काय? त्यांचे विचार कुठं ना कुठं आजही आपल्याला कामाला पडतात, आजही आपण त्यांचा विचार करतो. ओके, तर अशा अर्थतज्ञांपैकी एक होते ऍडम स्मिथ. ओके, तर तुम्ही ऍडम स्मिथ साहेबांचं पुस्तकाचं नाव ऐकलं असेल. ओके, वेल्थ ऑफ नेशन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ओके, खूप क्लासिक पुस्तक आहे. तर ऍडम स्मिथ साहेबांचं म्हणणं काय होतं बघा, त्यांनी ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज थिअरी मांडली होती. त्यांचं म्हणणं काय होतं, ह्यामध्ये आपण काय करतो, दोन देशाच्या उत्पादन खर्चाची तुलना करतो. आता तुम्ही म्हणाल सर, थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणला होता आपण तुलना कशाशीच करत नाही. त्यामुळेच म्हणलं, असं कशाशीच करत नाही असं नाही, छोटीशी गोष्ट आहे. ओके, लक्षात घ्या काय फरक आहे तुम्हाला कळेल. ओके, आपण बघतो दोन देशाच्या उत्पादन खर्चाची तुलना. ओके, जर इतर देशाच्या तुलनेत कमी उत्पादन खर्च असणारी वस्तू असेल, सेवा असेल, तर ती सेवा किंवा वस्तू आपण बनवण्यावर भर देतो. ओके, म्हणजे मित्रांनो, आपण बनवतोय वस्तू, पण तुलना ही दुसऱ्या देशासोबत करतो. ओके, आपल्याच देशात दुसरी वस्तू बनते त्यासोबत करत नाही. लक्षात घ्या. ओके, तर समजा उदाहरण थोड्या वेळात एक कॉन्क्रीट चांगलं उदाहरण देणार आहे मी. ओके, ते मेन उदाहरण घेण्याच्या अगोदर सोपं उदाहरण देतो. ओके, समजा दोन देश असतील, ए आणि बी. ओके, ह्या देशात काहीतरी खर्च येत असेल एखादी वस्तू बनवण्यासाठी 10 रुपये, आणि ह्या देशात तीच वस्तू बनवण्यासाठी 20 रुपयाचा खर्च येत असेल. ओके, तर तुम्ही समजा बी देशात राहता, तुम्ही व्यापारी आहात, आणि तुम्हाला माहित आहे तुमचा उत्पादन खर्च आहे तो आहे 20 रुपये. ओके, आणि दुसऱ्या देशात त्याच वस्तू बनवण्याचा उत्पादन खर्च आहे 10 रुपये. मग तुम्ही काय विचार करता, तुमचा देश, ओके, आता इथं हे व्यक्ती म्हणून मॅटर नाही करत, एक देश म्हणून. ओके, तर तुमच्या देशात त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जो उत्पादन खर्च असतो तो जास्त आहे, आणि इतर देशात त्याच वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्या वस्तूचं उत्पादन खर्च आहे कमी आहे. ओके, म्हणजे काय, इतर सगळ्या गोष्टी विसरून जा, त्यामुळे याला निरपेक्ष म्हणले. इतर गोष्टी सगळ्या विसरून जा, तुम्ही सरळ सरळ एवढीच तुलना करा. हा, त्या देशात किती रुपयाला बनते? 10 रुपयाला बनते. आपल्या देशात किती रुपयाला ती वस्तू बनते? 20 रुपयात बनते. अरे यार, मग काय करायचं? मग आपण असं करूया, ही गोष्ट आपण बनवू नये तर दुसऱ्या देशातून आयात करूया. कारण त्या देशात ही गोष्ट स्वस्त बनते, त्या देशातून ही गोष्ट स्वस्त बनते. असं समजा तुमच्या देशात एक दुसरी वस्तू आहे, ती 10 रुपयाला बनवत असेल, ए देशात तीच वस्तू 20 रुपयाला बनवत असेल. आता ह्या केसमध्ये काय होते, तुमच्या देशात ती वस्तू बनवण्यासाठी उत्पादन खर्च 10 रुपये, ए देशात त्याच वस्तूचं उत्पादन जर करायचं असेल तर त्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च 20 रुपये. दुसरं काही विचार करू नका, इतर गोष्टी सगळ्या बाजूला ठेवा. म्हणजे त्यामुळे ह्या थिअरीला आहे ना, कन्फ्युज होण्याची गरज नाही. त्या कारणामुळे ह्या थिअरीला आपण निरपेक्ष म्हणलेलं आहे. निरपेक्ष म्हणलं तुलना कशाशीच होत नाही असं नाही, पण फक्त ह्या उत्पादन खर्च ए देशात किती आहे, उत्पादन खर्च बी देशात किती आहे, फक्त एकमेकांशी तुलना करायचा, विषय संपला. इतर गोष्टींचं आम्हाला देणे नाही असं समजून पुढे जायचं. ओके, समजून सांगण्यासाठी ह्या जो लक्षात ठेवा मित्रांनो, आपण एमपीएससी मेन्सचा अभ्यास करतो. ओके, माझे जे शब्द आहेत, ओके, तर ते एमपीएससी मेन्सच्या दृष्टीने आहेत. ह्याचा अर्थ ह्या थिअरीमध्ये एवढंच आहे, या सिद्धांतामध्ये एवढंच आहे, अनिल सरांनी जेवढं सांगितलं तेवढंच आहे आणि एवढं सोपं आहे असंही नाही. ओके, तुम्ही जर इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचे विद्यार्थी राहिला असतात, तुम्हाला एम.ए. इकॉनॉमिक्स, पीएचडी इन इकॉनॉमिक्स, एमफिल इन इकॉनॉमिक्स असं काही करायचं राहिलं तर ह्यात खूप सारं आहे, खूप सारं आहे. ओके, कदाचित जे मी सांगितलं ते कदाचित इंग्रजीमध्ये टिप ऑफ आईसबर्ग. ओके, त्या मोठ्या हिमनं काय म्हणता येईल त्याला, ते मोठा जो बर्फ आहे, बर्फाचा तुकडा आहे, त्याचं हे टोक पण नाही, एक छोटंसं टोक पण नाही.
ओके. पण आपण हे विसरता कामा नये की आपण एमपीएससी मेनचा अभ्यास करतोय, त्याच्या दृष्टीने आपल्याला समग्र लक्ष अर्थशास्त्राचे काही छोटे छोटे सिद्धांत, ओके, आणि भारतीय अर्थव्यवस्था या दोन गोष्टींविषयी थोडं थोडं जाणून घ्यायचं. ओके. तर पीएचडी आपल्याला करायची नाही, म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडीचा आपल्याला उद्देश नाही. त्यामुळे लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, निरपेक्षचा अर्थ काय होतो समजून सांगण्यासाठी, समजण्यासाठी सांगतोय. निरपेक्षचा अर्थ काय, तुम्ही त्या देशात ए देशात उत्पादन खर्च किती आणि बी देशात उत्पादन खर्च किती आहे एवढाच विचार करा, इतर गोष्टींचा करू नका. आणि त्यामुळे त्या आपण ह्या थेरीला शब्द काय मांडला, निरपेक्ष उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. ओके. तर ऍडम स्मिथ काय म्हणतो की दोन देशात उत्पादन खर्चाची तुलना करा. ओके. आणि जर ए आणि बी देश असतील, तुम्ही बी देशाचे व्यापारी असाल, ओके, आणि तुम्हाला कळतंय की ए देशात या वस्तूचं उत्पादन कमी खर्चात होत असेल, तर तुम्ही काय करा, तुम्ही जी वस्तू बनवता जास्त उत्पादन खर्चात ती बाजूला ठेवा, आणि ज्या गोष्टीसाठी तुम्हाला कमी उत्पादन खर्च लागेल, ओके, ती गोष्ट बनवा आणि ती जास्त प्रमाणात बनवा, आणि त्याचं काय करा, उत्पादन करून निर्यात करा. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्हाला खूप खर्च लागतोय, ओके, त्या गोष्टी तुम्ही आयात करा. कारण कदाचित तो दुसरा देश जो आहे, ए देश, ए नावाचा देश जो आहे, तो कदाचित ती वस्तू तो देश कदाचित ती वस्तू कमी खर्चात बनवत असेल. ओके. तर ह्याला म्हणतात निरपेक्ष उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. म्हणजे आपण ऍब्सोल्यूट कॉस्ट विचार केला. ऍब्सोल्यूट कॉस्ट म्हणजे फक्त आपल्या देशात कॉस्ट किती, त्या वस्तूचा उत्पादन खर्च किती आहे, किती कॉस्ट आहे, आणि त्या देशात किती आहे, दुसऱ्या देशात किती आहे, आणि आपल्या देशात किती आहे, एवढंच. आणि त्यापासून आपल्याला ऍडव्हान्टेज मिळतो. जर आपल्याला ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज असेल, म्हणजे ती वस्तू आपल्या देशात इतर देशाच्या तुलनेत कमी उत्पादन खर्चात होत असेल, तर आपल्याला काय आहे, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे, आपल्याला त्या गोष्टीचा लाभ आहे. आणि त्या लाभाचा अजून लाभ घेतला पाहिजे, त्या वस्तूचं जास्त उत्पादन केलं पाहिजे, ती वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात बनवून देशांतर्गत मागणी पूर्ण करून त्या गोष्टीचं निर्यात पण केलं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. ओके. आणि ह्या गोष्टी कशावर डिपेंड असतात की तुमच्या निर्यात तुमच्याकडे जो उत्पादन खर्च आहे, निर्यात खर्च नाही, सॉरी, उत्पादन खर्च जो आहे तो कशावर निर्भर असतो, कशावर आधारित असतो, कार्यक्षमतेवर आधारित असतो, एफिशियन्सीवर. एफिशियन्सी म्हणजे एखाद्या गोष्टीतून दिलेल्या वेळेत, दिलेल्या संसाधनामधून, दिलेल्या साधन संपत्तीमधून, कमीत कमी साधन संपत्तीमधून किती जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतात, त्याला कार्यक्षमता म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो, कार्यक्षमता हा शब्द वापरतो. ओके. तर हे जे ऍब्सोल्यूट ते कॉस्ट ऍडव्हान्टेज असतो ते कार्यक्षमतेमधून येते. कदाचित तुमची कार्यक्षमता जास्त असेल, तुम्ही कमी वेळेत कमी खर्चात जास्त वस्तूंचं उत्पादन करत असाल, दुसरा देश करत नसेल, म्हणून तुम्ही त्या वस्तूचं जास्तीत जास्त उत्पादन करावं, देशांतर्गत मागणी पूर्ण करावी आणि निर्यात करावी. आणि दुसरा देश कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूमध्ये त्याला निरपेक्ष उत्पादन खर्चाचा लाभ असेल, ओके, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज असेल, म्हणून त्या वस्तूचं ते उत्पादन करणार, जास्तीत जास्त उत्पादन करणार, आणि जी देशांतर्गत मागणी आहे ती पूर्ण करून उरलेल्या वस्तू आणि सेवांचं निर्यात करा, असं. तर ह्याला म्हणतात ऍब्सोल्यूट कॉस्ट. आता आपण एक चांगलं उदाहरण घेऊया. ओके. इथं मी उदाहरण समजून सांगतो. समजा दोन वस्तू आहेत, वस्तू ए, वस्तू बी, आणि दोन देश आहेत एक्स आणि वाय. ओके. तर एका वस्तूचं समजा ए चं उत्पादन, ओके, हा कॉलम बघू आपण, एक्स देशात 40 किलोग्राम पर आवर, म्हणजे 1 तास मेहनत केल्यानंतर जर तिथल्या मजुरांनी 1 तास मेहनत केली तर किती किलोग्राम उत्पादन होऊ शकते, 40 किलोग्राम. ओके. एका तासाच्या मेहनतीनंतर, ओके, 1 तास, ओके, उत्पादन मूल्य किती आहे, किलोग्राम पर आवर. 1 तास जेव्हा आपण ही गोष्ट बनवण्यासाठी घालतो तेव्हा 40 किलोग्राम हा, ओके, ह्या वस्तूचं आपण 40 किलोग्राम उत्पादन करू शकतो. ओके. हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे, काल्पनिक आहे, समजून घेण्यासाठी चांगला आहे. ओके. आता त्याच वस्तूचं उत्पादन वाय देशात बघा, 50 किलोग्राम होते, एका तासात 50 किलोग्राम होते. ओके. आपल्या देशात समजा एक्स आपला देश आहे, वाय दुसऱ्याचा देश, तर एक्स देशात, आपल्या देशात 1 तास आपण मेहनत केली, आपल्या देशातल्या मजुरांनी 1 तास मेहनत केली, 40 किलोग्राम उत्पादन होते. दुसऱ्या देशात 1 तास मेहनत केली, 50 किलोग्राम उत्पादन होते.
जर फक्त इथं तुलना केली तुम्ही, फक्त एवढीच तुलना केली, तर तुम्हाला कळेल की वाय हा देश ह्या देशाला ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे, म्हणजे निरपेक्ष ओके उत्पादन खर्चाचा लाभ आहे यांना. ते काय करू शकतात, अधिक कार्यक्षमतेने या वस्तूचं उत्पादन करू शकतात. तर वाय देशाने काय केलं पाहिजे, ए वस्तूचं उत्पादन केले पाहिजे, जास्तीत जास्त उत्पादन केले पाहिजे आणि निर्यात पण केली पाहिजे. ओके, निर्यात पण केली पाहिजे. आता बी वस्तूकडे जाऊ. ओके, काल्पनिक उदाहरण आहे एवढं. जर तुम्ही भविष्यात सचिव वगैरे झालात, ओके, तुम्हाला महाराष्ट्राचं जे व्यापार केंद्र आहे त्याचे तुम्ही सचिव झालात, कोणतं व्यापार आयोग वगैरे आहे त्याचं सचिव झालात, तर एवढं सोपं तुम्हाला नसेल ते. समजून सांगण्यासाठी सांगतो. ओके, समजा दुसरी वस्तू आहे बी. ओके, तर ती एक्स देशात, समजा हा आपला देश आहे, 50 रुपयाला बनते आणि वाय देशात 40 रुपयाला बनते. म्हणजे काय, 50 किलोग्राम बनते एका तासात आणि वाय रुपयामध्ये नाही, सॉरी, किलोग्राम पर आवर. ओके, आणि एक्स देशात ही 50 किलोग्राम पर आवर, म्हणजे 1 तास मेहनत केल्यानंतर, मित्रांनो 1 तास मेहनत केल्यानंतर, ओके 1 तास मेहनत केल्यानंतर किती किलोग्राम काढू शकतो, 50 किलोग्राम. तेच वाय देशात 1 तास मेहनत केल्यानंतर त्या वस्तूचं किती उत्पादन होते, 40 किलोग्राम. किती उत्पादन होते, 40 किलोग्राम. ओके, आता सरळ सरळ इथं तुम्ही बघू शकता की एका तासात हे युनिट सेम आहे, हे घटक सेम आहे. ओके, हे एकक सेम आहे, हे एकक सेम आहे. एक्स देशातला मजूर 1 तास काम करतो, वाय देशातला मजूर पण 1 तास काम करतोय. पण एक्स देशातला मजूर काय करतोय, एक्स देशातला मजूर हा 50 किलोग्राम वस्तूचं उत्पादन करतोय आणि वाय देशातला मजूर काय करतोय, 40 किलोग्राम वस्तूचं उत्पादन करतो एका तासामध्ये. अर्थातच एक्स देशातला जो मजूर आहे त्याला काय, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे, कशात, बी वस्तू बनवण्यामध्ये. कळतंय, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे बी वस्तू बनवण्यामध्ये. म्हणजे काय, ह्या देशात ह्या वस्तूचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि आपली मागणी पूर्ण करून इतर देशांना पण त्यांनी निर्यात केली पाहिजे. म्हणजे ह्या आपल्या काल्पनिक तक्त्यामध्ये जे 2 देश आहेत एक्स आणि वाय, आणि जे 2 वस्तू आहेत ए आणि बी, तर एक्स देशाने काय केलं पाहिजे, वस्तू बी चं उत्पादन केले पाहिजे, इट शुड प्रोड्यूस बी. आणि वाय देशाने काय केलं पाहिजे, ओके, वाय देशाने काय केलं पाहिजे, ए चं उत्पादन केलं पाहिजे. कारण सरळ सरळ आहे, तुम्ही जर बघितला तर 1 तास मेहनत करून वाय देश काय करतो, ओके, असं कंपॅरिझन करतो. वाय देश काय करतो, एका तासात 50 किलोग्राम वस्तूचं उत्पादन करतोय आणि तोच एक्स देश काय करतो, 40. म्हणजे ह्या दोघांच्या ह्या दोन देशाची तुलना केली, एकच वस्तू आहे आणि त्या 2 देशांची तुलना केली, तर कळेल की इथं वाय देशाला ऍडव्हान्टेज आहे. कोणता ऍडव्हान्टेज, ऍब्सोल्यूट कॉस्ट. ऍब्सोल्यूट कॉस्ट, ओके, ऍब्सोल्यूट टर्म मध्ये, ओके, ह्यांना लाभ आहे. तसंच बी देशाचं काय, बी देशाने जर 1 तास मेहनत केली, सॉरी एक्स देशाने, बी वस्तू आहे, एक्स देश आहे, एक्स देशाने जर 1 तास मेहनत केली तर 50 किलोग्राम वस्तूचं निर्मिती करू शकते. पण वाय देशाने जर तेवढीच मेहनत केली तर 40 किलोग्राम वस्तूचं निर्मिती करू शकते. म्हणजे एका तासात वाय देश हा 40 किलोग्राम वस्तूंची निर्मिती करेल, पण एक्स देश हा 50 करेल. म्हणजे याच्यात फायद्यामध्ये कोण असेल, नफा कोणाचा जास्त होईल, एक्स देशाचा. त्यामुळे एक्स देशाने काय केलं पाहिजे, बी वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे आणि वाय देशाने काय केलं पाहिजे, ए केलं पाहिजे, असं. ओके, अशी जेव्हा तुलना करतो सरळ सरळ, इतर गोष्टी काहीच लक्षात घेत नाही आपण, फक्त त्या विशिष्ट वस्तूचं, ओके, ती वस्तू, समजा ही वस्तू आहे, ती वस्तू 2 देशांमध्ये कशी, त्या 2 वस्तूचा 2 देशांमध्ये कसा उत्पादन खर्च आहे एवढंच बघणे, त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज, निरपेक्ष उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. 2 देशांमध्ये एखादी वस्तू कशी बनवली जाते, ओके, तेवढंच. ओके, जर माझ्या देशात त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी उत्पादन खर्च जर कमी लागत असेल तर, आणि इतर देशांच्या तुलनेत, तर मी त्या वस्तू, असं म्हणलं जाते की मला त्या वस्तूमध्ये निरपेक्ष उत्पादन खर्चाचा लाभ आहे. ओके,
असं. तर त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज. माय कंट्री हॅज ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज ओव्हर प्रोडक्शन ऑफ से आयटम ए, असा त्याचा अर्थ होतो. आय होप दिस इज क्लिअर. ओके, आय होप दिस इज क्लिअर. तर आपण आता बघूया दुसरा सिद्धांत. ओके, दुसऱ्या सिद्धांताचं नाव आहे सापेक्ष किंवा तौलनिक उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. तौलनिक उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत. ओके, तर सापेक्ष तौलनिक उत्पादन खर्च लाभाचा सिद्धांत काय? ओके, हा सिद्धांत कोणी दिला होता? डेव्हिड रिकार्डो नावाचे जे सनातनवादी अर्थतज्ञ होते, डेव्हिड रिकार्डो. ओके, नाव ऐकलं असेल तुम्ही. तर हे पण क्लासिकल इकॉनॉमिस्ट होते. क्लासिकलचा अर्थ मी अगोदर समजून सांगितलं. सनातनवादी म्हणजे अशी गोष्ट जी कालबाह्य अजून झालेली नाही, तिचे जे सिद्धांत आहेत, जी तत्व आहेत, ते अजूनही लोक मानतात. ओके, त्यामुळे त्याला आपण सनातन एक आतापर्यंत चालत आले. ओके, तर डेव्हिड रिकार्डोनी एक सिद्धांत दिला होता, त्याला तौलनिक उत्पादन खर्च. ओके, उत्पादन खर्च आहे, ओके, जसा अगोदर होता ऍडम स्मिथने जो म्हणलं होतं तसाच आहे. पण इथे दोन देशाच्या उत्पादन खर्चाची तुलना तर होतेच, दोन देशाच्या उत्पादन खर्चाची तुलना होतेच, त्याबरोबर मित्रांनो स्वतःशी तुलना होते. म्हणजे स्वतःच्या देशात, ओके, त्याच देशात जी दुसरी वस्तू असेल, किंवा इतर वस्तू असेल, त्या वस्तूच्या उत्पादन खर्चासोबत देखील तुलना केली जाते. त्या वस्तूच्या उत्पादन खर्चासोबत देखील तुलना केली जाते. म्हणजे इतर देशाच्या तुलनेत कमी उत्पादन खर्च व दोन वस्तूंच्या तुलनेत, अगोदर आपण दोन वस्तूंची तुलना केली नव्हती त्याच देशात बनणाऱ्या. ओके, फक्त आपण एखादी वस्तू घेतली होती. समजा ए वस्तू आहे आणि ती एक्स आणि वाय देशात असेल, तिचा उत्पादन खर्च किती आहे? ओके, समजा तिचा उत्पादन खर्च, ओके, एका तासासाठी समजा उत्पादन खर्च नसलं तर उत्पादन, समजा एका तासात एक्स देशात 40 किलोग्राम उत्पादन होते, बी देशात 50 किलोग्राम उत्पादन होते. तर साहजिक आहे एका तासात एक्स देश हा 40 किलो काढतो उत्पादन, आणि बी देशात वाय देशात तेच उत्पादन 50 किलो असतं. तर साहजिक आहे वाय देश हा कार्यक्षम आहे आणि वाय देशाला ऍब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज आहे. कोणतं कॉस्ट ॲडव्हान्टेज? ऍब्सोल्यूट. तर आपण इथं फक्त ती वस्तू बघितली, ओके, ती वस्तू बघितली आणि कन्क्लुजन काढून टाकलं की हा देश ती वस्तू कमी खर्चात बनवतो, कारण कमी वेळेत जास्त उत्पादन आहे, म्हणजे कार्यक्षमता याची जास्त आहे. ओके, बघा एका तासात 50 किलोग्रामचं उत्पादन आहे, इथं एका तासात 40 किलोग्रामचं उत्पादन आहे. तर साहजिक आहे वाय देश हा एक कमी वेळेत कमी खर्चात ती वस्तू बनवतो, एक्स देशात त्याच वस्तू बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो, जास्त खर्च लागतो. ओके, त्यामुळं ओके वाय देशाला काय ऍब्सोल्यूट ॲडव्हान्टेज आहे, निरपेक्ष लाभ मिळतो त्याला. ओके, उत्पादन खर्चामध्ये त्याला लाभ मिळतो. ओके, त्यामुळं वाय देश चांगला देश आहे, त्याने भरपूर उत्पादन केलं पाहिजे या गोष्टींचं आणि त्याची निर्यात पण केली पाहिजे. त्याची काय पाहिजे? निर्यात पण केली पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, पण कम्पेरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज मध्ये काय असते मित्रांनो? कम्पेरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज मध्ये ह्या दोन वस्तूंची, तर ह्या दोन देशाची तुलना होते एकाच वस्तूच्या बाबतीत. त्याचबरोबर त्या देशाची, समजा वाय देश आहे, त्या देशात जर इतर कोणत्या वस्तूचं उत्पादन होत असेल तर त्या वस्तूसोबत देखील ते जे उत्पादन खर्चाची तुलना होते. कशी होते थोड्या वेळात समजून सांगतो. ओके, तर हे देखील कार्यक्षमतेवर आधारित आहे. साहजिक आहे, तुम्ही जर एखादी गोष्ट कमी वेळेत जास्त बनवत असाल तर तुमची कुठं ना कुठं कार्यक्षमता कशी असणार आहे? दुसऱ्या देशाच्या तुलनेत चांगली असणार आहे. ओके, तर साहजिक आहे त्या गोष्टीचं तुम्ही उत्पादन करणार आणि त्या गोष्टीचं जेव्हा तुमच्या अंतर्गत देशांतर्गत जी मागणी असते ती मागणी पूर्ण झाल्यानंतर त्या वस्तूंचं काय करणार? तुम्ही निर्यात करणार. त्या वस्तूंचं काय करणार? निर्यात करणार, असं. ओके, तर याचं उदाहरण कसं घेता येईल? आता आपण उदाहरण घेऊया. ओके, समजा अजून तेच उदाहरण. ओके, फक्त आता आपण बघूया कसं आहे. समजा एक वस्तू आहे एक ए, दुसरी आहे वस्तू बी.
आणि 2 देश आहेत, एक्स देश, वाय देश. ओके. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये काय बघितलं होतं, फक्त वस्तू आणि देश ह्याची तुलना केली होती. आता ए वस्तूच्या बाबतीत बघायचं असेल तर एक्स देश हा 40 किलोग्राम एका तासात बनवतो, वाय देश हा 50 किलोग्राम एका तासात बनवतो. साहजिक आहे, ओके, कॉमन सेन्स आहे की एका तासात वाय देश हा जास्त उत्पादन करतो ए वस्तूचं, आणि बी वस्तूच्या बाबतीत बोलायला गेलं तर एक्स देश हा जास्त उत्पादन करतो. तर वाय देशाने काय केलं पाहिजे, वस्तू ए वस्तू बनवली पाहिजे आणि एक्स देशाने बी वस्तू बनवायची. हे कुठं होतं, कॉस्ट, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये होतं. ओके, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज निरपेक्ष खर्चाचा लाभाचा जे सिद्धांत आहे त्यामध्ये होतं. पण आता आपल्याला बघायचं कंपॅरेटिव्ह कॉस्ट. कंपॅरिझन कशामध्ये करतोय, कंपॅरिझन तुलना कशाची करतोय, तुमच्या देशात ज्या वस्तू बनतात त्या वस्तूंच्या खर्चाची तुलना करायची आहे तुम्हाला. ओके, तर वस्तू ए आणि वस्तू बी तुम्ही दोन्ही गोष्टी बनवताय, तर तुम्ही विचार करणार की जर एका तासात, ओके, एका तासात मी काय 1 तास दिल्यानंतर मला वस्तू ए वस्तूचं किती उत्पादन करतोय मी, 50 किलोग्राम, पण बी वस्तूचं किती उत्पादन होते, 40 किलोग्राम. ओके, ए वस्तूचं किती उत्पादन होते, 50 किलोग्राम, आणि बी वस्तूचं किती किलोग्राम उत्पादन होते, 40, म्हणजे 40 kg पर आवर. एका तासात 40 किलोग्राम उत्पादन, इथं 50 kg पर आवर. ओके, मी जाणून बुजून सोपं करण्यासाठी तुम्हाला हे उदाहरण घेतलंय. जर तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघितले, मी अगोदर बोलल्यासारखं, जर तुम्ही MA इकॉनॉमिक्स, PhD, MPhil वगैरे केला असता, ओके, तुम्ही जर MA इकॉनॉमिक्स, PhD, MPhil वगैरे केला असता, तर तुम्हाला कदाचित रिअल लाईफ एक्झाम्पल बघावे लागले असते, किंवा भविष्यात कदाचित तुम्ही अगोदर म्हणल्याप्रमाणे कोणत्या मोठ्या विभागाचे सचिव वगैरे झाला तर कदाचित तिथं तुम्हाला अभ्यास गटाचे तुम्ही सदस्य झालात तर तिथं अशा गोष्टी कराव्या लागतील. इथं फक्त अभ्यासासाठी आहे, इथं फक्त एक संकल्पना समजण्यासाठी आहे. ओके, म्हणून सोपं उदाहरण घेतलंय. तर तुम्ही फक्त अशी तुलना नाही करत, तुम्ही अशी तुलना पण करता. दॅट इज द क्रक्स. हेच हा एकमेव फरक आहे ऍब्सोल्यूट आणि कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज, कॉस्ट ऍडव्हान्टेज थेअरीमध्ये. ऍब्सोल्यूट मध्ये काय करतो आपण, ऍब्सोल्यूट मध्ये फक्त ए वस्तूकडे बघतो आणि बघतो ए देशामध्ये त्याचा खर्चाचं उत्पादन कमी आहे का बी देशामध्ये आहे, आणि ज्या देशामध्ये खर्चाचं उत्पादन कमी आहे त्या देशाला आपण म्हणतो की तो देश काय आहे, त्या देशाला ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे असं म्हणतो आपण. पण कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये आपण तसं बघत नाही. कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये आपण काय बघतो, आपण बघतो की आपण जे दोन वस्तू बनवतोय, ओके, ज्या दोन वस्तू बनवते त्यापैकी कोणत्या वस्तूमध्ये आपल्याला जास्त ऍडव्हान्टेज आहे, कोणत्या वस्तूतून आपल्याला जास्त लाभ मिळेल. आता तुम्ही जर विचार केला इथं 50, ओके, इथं 50 kg आहे एका तासाला आणि इथं 40 kg आहे एका तासाला. साहजिक आहे वाय हा देश, ओके, वस्तू ए आणि वस्तू बी या दोघांच्या तुलनेत, ओके, वस्तू ए चं जे उत्पादन आहे ते अधिक कार्यक्षमतेने करू शकतो. द कंट्री वाय कॅन प्रोड्यूस इट विथ मोर एफिशियन्सी. विच आयटम नंबर ए, कमोडिटी ए और गुड ए और सर्व्हिस ए. ओके, ही वस्तू असेल, सेवा असेल, काहीतरी उत्पादन असेल, तर ही गोष्ट आहे ना बी वस्तूच्या तुलनेत ही गोष्ट काय करू शकते, ऍब्सोल्यूट, त्या काय झालं, कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे. कंपॅरिझन कशाशी आहे, वस्तू ए वस्तू बी चं. दिस इज नोन ॲज कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज. दिस इज नोन ॲज कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज. तर मित्रांनो लक्षात घ्या, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये आपण काय करतो, दोन देश घेतो आणि एखादी वस्तू बघतो, हा ही वस्तू बनवण्यामध्ये कोणत्या देशाला फायदा असू शकतो, कमी वेळेत कोणता देश जास्त प्रमाणात वस्तू बनवू शकतो. जो जास्त प्रमाणात वस्तू बनवू शकतो त्या देशाला आपण म्हणतो, त्या देशाला काय आहे, एक लाभ आहे, एक ऍडव्हान्टेज आहे, म्हणजे त्याचा पारड काय जड आहे, त्याचं पारड जड आहे. तर त्या देशाने काय केलं पाहिजे, त्या वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे आणि त्या वस्तूचे भरपूर प्रमाणात उत्पादन करून देशांतर्गत मागणी पूर्ण करून गरज पूर्ण करून त्या वस्तूचं निर्यात पण केली पाहिजे, त्या गोष्टीची निर्यात केली पाहिजे. कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये काय आहे, हे अशी तर तुलना आहेच, पण अशी देखील तुलना आहे की दोन वस्तू, एखादा देश आहे
त्या दोन वस्तूंपैकी कोणती वस्तू अधिक कार्यक्षमतेने उत्पादित करू शकतो त्या वस्तूवरती त्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या वस्तूच्या उत्पादनावरती त्या देशाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ती वस्तू बनवली पाहिजे. त्याला म्हणतो आपण कम्पॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज. कम्पॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज मध्ये असं कंपॅरिझन होते, ऍब्सोल्यूट मध्ये असं होते. एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस टू टॉपिक्स. ओके, हे खूप महत्वाचे आहेत. ओके, ऍब्सोल्यूट मध्ये काय होते तर दोन देशांमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन होत असेल, त्याच वस्तूचं उत्पादन होत असेल तर आपण बघतो की कोणत्या देशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी कमी खर्च लागतो. ओके, वेळेच्या बाबतीत असेल, पैशाच्या बाबतीत असेल, सगळ्यांचं मूल्य शेवटी आहे ना, तुलना करण्यासाठी तुम्हाला पैशांमध्येच मोजावं लागते, लक्षात घ्या. ओके, सगळ्या गोष्टी आपण जेव्हा मनी चॅप्टर बघत होतो तर आपण त्यावेळेस ही गोष्ट आपण अंडरलाईन करून सांगितली की सगळ्या गोष्टीचं आपण जे तुलना आहे, एकक आहे, ते पैसाच आहे. शेवटी तुम्हाला पैशाच्याच रूपात बघावं लागणार आहे. फक्त इथं उदाहरण देण्यासाठी किलोग्राम पर आवर असं पकडलं आपण. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, जर ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज असेल तर त्याचा अर्थ काय, तुम्ही एक वस्तू दोन देशांमध्ये, ओके, एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन दोन देशांमध्ये कसं होते, कोणत्या देशाला ऍडव्हान्टेज आहे, कोणत्या देशाचं पारडं जड आहे हे बघता. ओके, त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. तर आता ह्या काल्पनिक उदाहरणामध्ये बघू शकता, वाय देशाचं पारडं जड आहे तर वाय देशाने काय केलं पाहिजे, ही वस्तू बनवली पाहिजे, वस्तू ए. आणि तौलनिक सापेक्ष, ओके, खर्चाचा जे सिद्धांत आहे, खर्चाचा लाभाचा जो सिद्धांत आहे, त्यामध्ये आपण काय बघतो की वस्तू ए आणि वस्तू बी. ओके, समजा तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. ओके, समजा इथं जर 30 असला असतं, इथं जर 30 असतं, इन्स्टेड ऑफ 50 लेटस टेक द एक्झाम्पल ऑफ 30. ओके, हे समजा 30 असलं असतं. ओके, आता तुम्ही बघा आता काय होते, आता जर तुम्ही तुलना केली, कदाचित हे एक्झाम्पल तुम्हाला आणखी चांगलं कळेल. ओके, आता जर तुलना केली, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज तुम्ही बघितला, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. ओके, तर ए वस्तू बनवण्यामध्ये कोणाला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज आहे, एका तासात कोण जास्त बनवते, वाय देश. आणि बी वस्तू बनवण्यामध्ये कोणाला, वाय देश. अरे दोन्ही वेळेस, ओके, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये कोणता देश समोर आहे, वाय देश समोर आहे. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये कोणता देश समोर आहे, वाय देश समोर आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर अशी तुलना केली, ओके, तुम्ही कशी तुलना केली, हे थोड्या वेळासाठी कट करूया आपण. तुम्ही जर अशी तुलना केली तर तुम्हाला कळेल एका तासामध्ये वाय हा देश एका ए वस्तूचं उत्पादन 50 किलोग्राम करू शकतो, पण बी वस्तूचं उत्पादन 40 करू शकतो. म्हणजे जर आडवी तुलना केली तर त्या देशाला ए वस्तू बनवण्यामध्ये फायदा आहे, बी वस्तू बनवण्यामध्ये नाही. कारण बी किती किलोग्राम, 40 किलोग्राम बनवते. ओके, किती किलोग्राम बनवते, 40 किलोग्राम बनवते. आणि तेच जर तुम्ही बघितलं, ओके, ह्या देशामध्ये ओके, एक्स देशाचं जर बघितलं तर एक्स देशाला कदाचित दोन्ही वस्तू बनवण्यामध्ये, ओके, दोन्ही सेवा बनवण्यामध्ये काही उदाहरण घेऊ शकतो तुम्ही, तसं तर ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज नाहीच त्यांच्याकडे. ओके, निरपेक्ष खर्चाचा लाभच मिळत नाही त्यांना, उत्पादन खर्चाचा लाभच नाही. पण तरी जर सापेक्षरित्या बघितला तर तुम्हाला कळेल वस्तू ए बनवण्यामध्ये ह्या देशाला फायदा आहे, वस्तू ए बनवण्यामध्ये ह्या देशाला फायदा आहे, असं आहे. ओके, आता प्रॉब्लेम काय, या काल्पनिक उदाहरणामध्ये तुम्हाला वाटेल की सर हा पण देश एक्स वस्तू बनवतो, हा पण देश एक्स वस्तू बनवतो. रिअल लाईफ मध्ये तसं होऊ शकते. तुम्ही जर हे थोडंसं उदाहरण असं घेतलं, समजा ह्या उदाहरणाऐवजी मी जर असं उदाहरण घेतलं, इथं घेतलं समजा, इथं घेतलं मी, इथं 30 घेतलं. ओके, आणि इथं समजा इथं काय घेतलं पाहिजे, असं आपल्याला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज दोघां इकडेच येईल. त्या केसमध्ये पण ऍडव्हान्टेज. ठीक आहे, एक मिनिट.
ह्याला 30च करा. ओके, असंही उदाहरण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो लक्षात घ्या. ओके, तर असं जर तुम्ही कंपॅरिझन केलात तर एक्स देशाला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज कशातच नाही. ओके, असं जर कंपॅरिझन केला, एक्स देशातला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज कशातच नाही, दोन्हीमध्ये त्याला तसा लाभ होत नाही. पण जर तुम्ही अशी तुलना केली, अशी जर तुलना केली तर तुम्हाला कळेल एक्स हा देश ओके, ही गोष्ट ओके, कोणती ए वस्तू ही अधिक कार्यक्षमतेने करू शकतो. ओके, ह्या वस्तूचं उत्पादन अधिक कार्यक्षमतेने करू शकतो. ओके, अधिक कार्यक्षमतेने करू शकतो. तर ह्या सिद्धांताला आपण म्हणतो तौलनिक किंवा सापेक्ष खर्चाचा लाभाचा सिद्धांत. इथं काय बघतो आपण, आपल्याला समजा कोणत्याच वस्तूमध्ये ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज नसेल तरी देखील आपण ज्या वस्तू आपण बनवतो त्यापैकी जर अशी तुलना केली, वस्तूंची तुलना केली तर कळेल की त्या 2-3 वस्तूंपैकी ओके, रिअल लाईफ मध्ये लाखो वस्तू असू शकतात, हजारो वस्तू असू शकतात. तर आपण हे विचार करू शकतो की जर आपण ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज नसेल, आपल्याला निरपेक्ष खर्चाचा लाभ मिळत नसेल, सापेक्ष खर्चाचा लाभ तर नक्की मिळणार. सापेक्ष खर्चाचा लाभ म्हणजे, निरपेक्ष खर्चाचा लाभ म्हणजे देशाच्या तुलनेत जरी लाभ नसेल, आपण निरपेक्षरित्या जरी आपल्याकडे ती वस्तू थोड्या आपल्याला कॉस्ट ऍडव्हान्टेज नसेल, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज नसेल, तरी सापेक्षरित्या मात्र आपल्याला कॉस्ट ऍडव्हान्टेज असू शकते. त्याला आपण कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणतो. म्हणजे अशी तुलना केली तर लाभ नसेल कदाचित, पण अशी तुलना केली तर लाभ असू शकतो. तर मित्रांनो, ह्या उदाहरणात बघा, जर अशी तुलना केली तर दोन्ही वेळेस ह्या देशाला लाभ होत नाही. ओके, पण तरीही ऍब्सोल्यूट डिसएडव्हान्टेज जरी असला, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज जरी नसला, तरी जर अशी तुलना केली तरी ह्या देशाने ए वस्तू बनवण्यावरती जर भर दिला तर तो देश त्या देशाला जास्त लाभ होईल, कारण सापेक्षरित्या ती वस्तू ए हा देश वस्तू बी पेक्षा चांगल्या प्रकारे अधिक कार्यक्षमतेने कमी खर्चात बनवू शकतो. ओके, आय होप these two things are clear, these two theories are clear. Okay, now let us go for the next theory called as modern theory. Okay, modern theoryचा मराठीत मीनिंग आहे आधुनिक सिद्धांत. आधुनिक सिद्धांत कोणी दिला होता? 2 इकॉनॉमिस्टने दिला होता. एका इकॉनॉमिस्टचं नाव एली हेक्शर आणि दुसरा बर्टली ओहलिन. ओके, बर्टली ओहलिन या 2 अर्थतज्ञांनी मिळून एक सिद्धांत दिला. त्या सिद्धांताला त्यांच्या जे शेवटची जे नाव आहेत, आडनाव ज्याला आपण म्हणतो, ओके, तर हेक्शर आणि ओहलिन असं एकत्र नाव करून त्याला HO थिअरी असं नाव देण्यात आलं. HO सिद्धांत, HO थिअरी. आता हा सिद्धांत तसा बघायला गेलं तर जे अगोदरचे 2 सिद्धांत बघितले आपण, कोणते 2 सिद्धांत? एक सिद्धांत म्हणजे ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आणि दुसरा सिद्धांत म्हणजे कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज. आणि दोन्ही केसमध्ये आपण काय करत होतो? आपण कॉस्ट ऍडव्हान्टेज बघत होतो. ओके, उत्पादन खर्चावर आपल्या जास्त भर होता. ओके, दोन्हीमध्ये आपल्या उत्पादन खर्चावर जास्त भर होता. आणि दोन्ही सिद्धांत काय होते? हे क्लासिकल होते. ओके, म्हणजे सनातनवादी, एक जुन्या काळात दिलेले होते आणि ते सिद्धांत आजही लागू होते, म्हणून त्याला आपण सनातनी क्लासिकल म्हणलं होतं. ओके, आता मॉडर्न सिद्धांत काय, आधुनिक सिद्धांत काय? हेक्शर ओहलिनच्या मते, त्या 2 अर्थतज्ञांच्या मते, जो व्यापार असतो, आता इथं व्यापार कशावर आधारित होता मित्रांनो? इथं जो व्यापार होता, इथं आपण कंपॅरेटिव्ह कॉस्ट किंवा ऍब्सोल्यूट कॉस्ट ह्या गोष्टींवरती आपला व्यापार आधारित. आपण व्यापार कधी करणार? आपण खर्च बघणार. ओके, 2 वस्तू 2 देशांमध्ये उत्पादन खर्च बघणार. आणि जिथं उत्पादन खर्च कमी असेल, एकतर ऍब्सोल्युटली कमी असेल दोन्ही देशांच्या तुलनेत, किंवा 2 वस्तूंच्या तुलनेत कमी असेल, जे काही असेल, ज्यात आपल्याला अधिक लाभ असेल, ज्यातून आपल्याला अधिक लाभ मिळेल, जी वस्तू बनवण्यामध्ये आपल्याला जास्त लाभ मिळेल,
ती वस्तू आपण बनवणार आणि निर्यात करणार. आणि तिथं कशाची गोष्ट आहे ना, आंतरराष्ट्रीय व्यापाराची गोष्ट आहे ना. ओके. तर आंतरराष्ट्रीय व्यापार त्या दोन सिद्धांताच्या मध्ये, कोणते सिद्धांत, एक जे क्लासिकल थेअरीच्या अंडर दोन, क्लासिकल सिद्धांताच्या अंडर दोन यायचे, एक म्हणजे कंपॅरेटिव्ह कॉस्ट, दुसरा ऍब्सोल्यूट कॉस्ट. ह्या दोन सिद्धांताच्या मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार कधी होतो, जेव्हा एखाद्या देशाला एकतर निरपेक्ष खर्चाचा जो निरपेक्ष उत्पादन खर्चाचा लाभ असायला पाहिजे, किंवा सापेक्ष किंवा तौलनिक खर्चाचा उत्पादन खर्चाचा लाभ असला पाहिजे. ओके. पण हेक्सर-ओलीन थेअरी थोडस पुढे जाते. ते काय पूर्णपणे अगोदरच्या दोन थेअरीना, जे क्लासिकल थेअरी म्हणलो आपण त्यांना, पूर्णपणे खोडून टाकत नाही, तर एक पाऊल पुढे जाते. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, मॉडर्न थिअरीच्या मध्ये, आधुनिक सिद्धांताच्या मध्ये, जो आंतरराष्ट्रीय व्यापार असतो तो कार्यक्षमतेवर तर आधारित असतो. ज्या देशाची जास्त कार्यक्षमता असते त्या देशाने ती वस्तू बनवली पाहिजे, ओके, ज्याच्यात त्यांची कार्यक्षमता आहे, आणि ती निर्यात केली पाहिजे. हा तर आधार आहेच. ह्या व्यतिरिक्त एक दुसरा आधार आहे जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मुख्य आधार बनू शकतो, आणि तो कदाचित जास्त मोठा आधार असेल, आणि ती म्हणजे तो आधार म्हणजे फॅक्टर एंडॉमेंटचा आधार. फॅक्टर एंडॉमेंट म्हणजे, एंडॉमेंटचा मित्रांनो इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्ती किती लाभली. ओके, साधन संपत्ती किती लाभली, त्याला एंडॉमेंट म्हणतात. एंडॉमेंट म्हणजे आपल्यावर एक गोष्ट येऊन पडली, आपल्याला मिळाली. ओके, त्याला एंडॉमेंट असा शब्द आहे इंग्रजीमध्ये. ओके, नैसर्गिक साधन संपत्ती तुम्हाला किती लाभली, एंडॉर्ड. ओके, असा त्याचा अर्थ होतो. फॅक्टर एंडॉमेंट म्हणजे काय? फॅक्टरचा अर्थ काय? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. ओके, उत्पादन घटक जे असतात, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर, ह्याबद्दल आपण पहिल्या 1-2 लेक्चर मध्ये, जे सुरुवातीचे लेक्चर होते, आपण त्याच्यात बघितलं होतं. ओके, तर लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर, ओके, भूमी, भांडवल, त्याच्यानंतर मजूर, त्याच्यानंतर जो एंटरप्रेन्योर असतो, उद्योजक असतो. ओके, ह्या सगळ्यांची मुबलकता, ओके, घटक विपुलता, विपुल प्रमाणात, ओके, भरपूर प्रमाणात, मुबलक प्रमाणात जर तुमच्याकडे घटक असतील, घटक कोणते? उत्पादनाचे घटक. घटक कोणते मित्रांनो? उत्पादनाचे घटक जर भरपूर प्रमाणात याची मुबलकता असेल, ओके, जर विपुलता असेल, तर तुमचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचा लाभ मिळेल. ओके, आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातून तुम्हाला लाभ मिळेल. ओके, तर त्याचा अर्थ राहील. म्हणजे ज्या देशात, ओके, जास्तीत जास्त नैसर्गिक किंवा इतर साधन संपत्ती असेल, ओके, तो देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अग्रेसर असेल. किंवा एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये जर तो देश मुबलक असेल, तो देश जर त्या देशात, ओके, त्या वस्तू बनवण्यासाठी जे घटक लागतात, त्या देशाची जर विपुलता असेल, त्या देशाची जर मुबलकता असेल, किंवा त्या देशाची जर मुबलकता, त्या घटक संसाधनाची, नैसर्गिक साधन संपत्तीची जर विपुलता असेल, मुबलकता असेल, तर तो देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुढे असेल, अग्रेसर असेल. ओके, तर ही गोष्ट कार्यक्षमतेवर पण आधारित आहे, जे अगोदर ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो म्हणले. ओके, ते तर आहेच. त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं जे डिसाइडिंग फॅक्टर असते, जे सगळ्यात इम्पॉर्टंट डिसायसिव्ह फॅक्टर असते, ज्याच्याने ठरते की आपण आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या वस्तूचा करू की नाही, हे कधी ठरते? जेव्हा ती वस्तू बनवण्यासाठी लागणारे घटक असतील, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर, भूमी, मजूर, भांडवल आणि उद्योजक, ह्या सगळ्यांची जर मुबलकता असेल, तर आपल्याला ती गोष्ट उत्पादन करण्यामध्ये आणि ती गोष्ट निर्यात करण्यामध्ये आपलं पारडं जड असेल, आणि तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करू शकतो, आणि त्यातून आपल्याला जास्त लाभ मिळते. ओके, तर एवढी सोपी ही थिअरी आहे. ह्या थिअरीमध्ये काही दुसरे ह्यापेक्षा अवघड काही नाही. तर जी मॉडर्न थिअरी आहे ती काय म्हणते? मॉडर्न थिअरी काय म्हणते की जी कार्यक्षमता आहे, ओके, ज्या आधारावरती, कार्यक्षमतेच्या आधारावर
डेव्हिड रिकार्डो आणि ॲडम स्मिथ ह्या दोन अर्थतज्ञांनी थिअरी दिली होते, सिद्धांत दिले होते, ते तर आहेच. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय, घटक विपुलता म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचे जे अवेलेबिलिटी आहे, एन्डॉमेंट आहे, तर ही आपल्याकडे किती आहे, किती मुबलक प्रमाणात आपल्याकडे एखादं नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा इतर साधन संपत्ती, भांडवल, मजूर, भूमी किंवा उद्योजक साधन संपत्ती आहे, हे आपल्याला बघावं लागते. आणि जर असं असेल, आपण जर मुबलक त्या साधन संपत्ती आपल्याकडे मुबलक प्रमाणात असेल, ती साधन संपत्ती आपल्याकडे विपुल प्रमाणात असेल, तर आपल्याला त्या साधन संपत्तीचा वापर करून जी वस्तू बनवता येते त्या वस्तूंमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करू शकतो, ती वस्तू आपण निर्यात करू शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला लाभ मिळतो, त्याला गेन्स म्हणतात. ओके, त्याच्यातनं आपल्याला फायदा होतो, त्याला गेन्स, इंग्लिशमध्ये गेन म्हणतात, लाभ मिळतो. आणि ही थेरी कम्प्लिटली कशावर डिपेंडेंट आहे, कशावर बेस्ड आहे, डिपेंडेंट नाही, बेस्ड आहे. ओके, कशावर आधारित आहे, ती म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती किंवा इतर भांडवल साधन संपत्ती. ओके ओके, नैसर्गिक साधन. आणि साहजिक आहे, तुम्ही जर 2-3 देशांची, 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांची तुलना कराल तर तुम्हाला कळेल वेगवेगळ्या देशांत ओके नैसर्गिक साधन संपत्तीची विभिन्नता असते. ओके, भारतात जर तुम्ही बघाल, जर खाणकाम बघाल तुम्ही किंवा खाणींची मात्रा बघाल, ओके, खाणींचं प्रमाण बघाल, भरपूर आहे. पण तुम्ही स्वित्झर्लंड बघाल तर एनसीईआरटीच्या पुस्तकात तुम्ही कदाचित वाचलं असेल, स्वित्झर्लंडमध्ये एकही खाण नाही. ओके, तिथं कामच नाही, तिथं खोदून एखादी गोष्ट काढली जाते असं होतच नाही. ओके, पण भारत हा बऱ्याच प्रमाणात खाणकाम म्हणजे बऱ्याच जे खजिना आहे ते काढून विकण्याचं काम करतो. भारत हा अग्रेसर देश आहे, अग्रेसर देशांपैकी एक देश. ओके, तर आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे कदाचित स्वित्झर्लंडच्या तुलनेत. ओके, तर नैसर्गिक साधन संपत्तीची विभिन्नता असते, म्हणजे कदाचित स्वित्झर्लंडकडे कमी नैसर्गिक साधन संपत्ती असेल, आपल्याकडे जास्त साधन संपत्ती असेल, किंवा कदाचित स्वित्झर्लंडकडे एक विशिष्ट प्रकारची साधन संपत्ती जास्त असेल आणि ती विशिष्ट प्रकारची साधन संपत्ती आपल्याकडे कमी असेल. तर हे जे फॅक्टर एन्डॉमेंट आहे, ओके, जे आपल्याकडे घटक विपुलता आहे, ती कदाचित काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये, काही विशिष्ट वस्तूंमध्ये जास्त असेल, इतर देशांची वेगळ्या क्षेत्रांमध्ये जास्त असेल. तर त्याच्यात विभिन्नता आहे आणि या विभिन्नतेच्या आधारावरती लोक काय करतात, देश काय करतात, लोक नाही, देश काय करतात, आंतरराष्ट्रीय व्यापार करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार करतात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो आधार असतो तो काय असतो, फॅक्टर एन्डॉमेंट असतो. फॅक्टर एन्डॉमेंट म्हणजे काय, उत्पादनाचे घटक असते त्यांची विपुलता, त्यांची मुबलकता, ते किती प्रमाणात आहे. जास्त असेल, एखादं विशिष्ट उत्पादनाचं घटक तुमच्या देशाचं जास्त प्रमाणात असेल, तर मग तुमचा देश त्या घटकापासून बनवणाऱ्या वस्तूंमध्ये अग्रेसर असेल आणि त्याचा तो देश व्यापार करणार, आंतरराष्ट्रीय व्यापार करणार. आणि जर एखाद्या विशिष्ट घटकाची जर विपुलता नसेल, म्हणजे तुमच्याकडे तेवढं जास्त प्रमाणात नसेल, ओके, त्याचे जे नैसर्गिक साधन संपत्ती असेल ते जास्त प्रमाणात नसेल, मुबलक प्रमाणात नसेल, तर मग कदाचित तुम्ही त्या वस्तूचं उत्पादन करणार नाही किंवा त्या साधन संपत्तीपासून बनवणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणार नाही. त्या वस्तू तुम्ही आयात करणार, त्या वस्तू काय करणार, आयात करणार. ओके, तर उदाहरण द्यायचं असेल तर जे मजुराचं उदाहरण देऊ शकतो. भारतात जर तुम्ही बघितलं, भारतात मजुरांची उपलब्धता भरपूर आहे, म्हणजे ज्याला आपण अनस्किल्ड लेबर म्हणू, म्हणजे कौशल्य नसलेलं जे मजूर आहे, म्हणजे तांत्रिक कौशल्य नसलेले मजुरांचं जे प्रमाण आहे भारतात भरपूर आहे. त्या भारताबरोबर चीनमध्ये पण तो भरपूर आहे. ओके, चीनमध्ये पण असं जे मजूर आहे ते भरपूर आहे. ओके, पण तेच जर तुम्ही विचार केला, जपानमध्ये तंत्रज्ञानाची मुबलकता आहे, तिथं जे टेक्नॉलॉजी आहे, ओके, त्यांचं जे नो हाऊ आहे, त्याला इंग्रजीमध्ये नो हाऊ म्हणजे एखादी गोष्ट कसं करायची, त्याचं जे कौशल्य, त्याचं जे ज्ञान असतं ते जपानकडे जास्त आहे. तर भारताकडे मजुरांची संख्या जास्त आहे, जपानकडे तंत्रज्ञान जास्त आहे. याचा अर्थ काय, जे फॅक्टर एन्डॉमेंट आहेत, म्हणजे जे घटक आहे, उत्पादन घटकांची जी विपुलता आहे, एका विशिष्ट उत्पादन घटकाची विपुलता आपल्याकडे जास्त आहे आणि दुसऱ्या विशिष्ट उत्पादन
घटक उत्पादनाची जी विपुलता आहे ती जपानमध्ये जास्त आहे. तर अशी विभिन्नता असते आणि या विभिन्नतेच्या आधारावर आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधार ठरतो. ओके, विभिन्नता आहे कशामध्ये? फॅक्टर एन्डॉवमेंट मध्ये, म्हणजे घटकांची विपुलतामध्ये. ओके, फॅक्टर एन्डॉवमेंट म्हणजे काय? नैसर्गिक साधन संपत्ती असेल, भांडवलाची असेल, मजुराची असेल, ओके, भूमीची असेल, उद्योजकांची असेल, ओके, त्यांची विपुलता, त्यांची मुबलकता, त्याच्यात विभिन्नता आहे आणि त्याच्यावरतीच आपला आंतरराष्ट्रीय व्यापार आधारलेला आहे. ह्या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. तर मित्रांनो, ओके, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ती दोन थिअरी आहेत, एक क्लासिकल आणि दुसरा मॉडर्न. क्लासिकल मध्ये दोन, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज आणि कम्पेरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज. मॉडर्न मध्ये एकच आहे, ते म्हणजे हेक्स्चर व्हॉल्यूम. ओके, तर हे दोन थिअरी लक्षात ठेवा, सोपे आहेत. उदाहरण सोपे घेऊन जरी लक्षात ठेवलं खूप झालं. अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. ओके, एमपीएससी मेन्सच्या दृष्टीने अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. ओके, जास्त तुम्हाला असं न्यूमरिकल वगैरे येणार नाही. हा, तुम्हाला टेबल दिली जाईल आणि विचारलं जाईल की हा सांगा कोणाला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज आणि कोणाला कम्पेरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज आहे, असं तुम्हाला प्रश्न येणार नाही. ओके, फक्त सिद्धांत लक्षात ठेवा. आता आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे काय? आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार शब्द आपण शब्द वापरला, पण आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे काय? भांडवल म्हणजे काय? तर व्यवसायासाठी लागणारा पैसा. ओके, भांडवल म्हणजे काय? व्यवसायासाठी लागणारा पैसा. तर जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात तो पैसा नसेल, एखाद्या वस्तू किंवा सेवा उत्पादन करण्यामध्ये आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल, उत्पादन करण्यामध्ये गुंतवणूक करायची असेल आणि त्यासाठी लागणारा पैसा जर आपल्याकडे नसेल, तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपण तो पैसा काय करतो? दुसऱ्यांकडनं घेतो. ओके, आणि तुम्हाला उदाहरण द्यायचं असलं तर बऱ्याच देशांना जपानकडून मिळणारा पैसा, तुम्हाला कदाचित माहित नसेल, माहित असेल पण, ओके, की जपानची प्रगती बऱ्याच प्रमाणात खुंटली. ओके, कमी झाली प्रगती, कारण तिथं ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सगळ्या निर्माण झाल्या. तिथं ज्या वस्तू सुविधांची गरज असते त्या सगळ्या वस्तू सुविधा बऱ्याच प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. तर तिथं पैशाची निर्मिती होते, पण वस्तू आणि सेवांची निर्मिती आता तेवढ्या प्रमाणात होत नाही जेवढी अगोदर व्हायची. त्यामुळे त्यांच्याकडे आहे ना बऱ्याच प्रमाणात सेव्हिंग उरलेली आहे. बऱ्याच प्रमाणात आहे ना अशी सेव्हिंग असते. ओके, तर या सेव्हिंगचं काय करायचं? हे जे हा जो पैसा उरतो, उपभोग केल्यानंतर जो पैसा उरतो, त्या पैशाचं काय करायचं? ते दुसऱ्याला काय करतात? ते इतर देशांना ते कमी व्याजावर देतात. इतर देशांना काय करतात? कमी व्याजावर देतात. तर मित्रांनो, हे कशात येते? आंतरराष्ट्रीय भांडवलात. म्हणजे भारताला जर बुलेट ट्रेन बनवायची असेल, तुम्हाला माहित असेल कदाचित, भारताने बुलेट ट्रेन बनवण्यासाठी जपानकडनं कर्ज घेतलंय. ओके, तर आपल्याकडे पैसा नव्हता, तेवढा पैसा गुंतवणूक करण्यासाठी नव्हता, म्हणून काय केलं आपण? दुसऱ्याकडनं पैसा घेतला. किंवा आपल्याकडे पैसा आहे पण कदाचित त्याचा तेच पुन्हा कम्पेरेटिव्ह कॉस्ट ऍडव्हान्टेज, ऍब्सोल्यूट कॉस्ट ऍडव्हान्टेज, आपल्याकडे पैसा आहे, ओके, पण कदाचित इथला व्याज दर जास्त असेल, बाहेरून आपल्याला कमी व्याजात पैसा मिळत असेल. तीच गोष्ट, ओके, पुन्हा खर्चाचीच गोष्ट आली. त्यामुळे आपण काय केलं? भारताने बुलेट ट्रेनसाठी बाहेरून पैसे घेतले, उधार घेतली बाहेरून. आणि हे जे बाहेरून आपण उद्योगांसाठी पैसे घेतो, गुंतवणुकीसाठी जे पैसे घेतो, इथं व्यापार निर्माण करण्यासाठी जो पैसा घेतो, त्याला आपण काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? आंतरराष्ट्रीय भांडवल. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय भांडवलच असते, दुसरं काही नसते, आंतरराष्ट्रीय भांडवल असते. ओके, आंतरराष्ट्रीय भांडवलाचा वापर करून काय करतो आपण? वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतो. तर वस्तू, सेवा आणि भांडवल या तिन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आल्या. ओके, तर आंतरराष्ट्रीय भांडवलाबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं मित्रांनो, जेव्हा आपला पुढचा पार्ट येईल इंडियन इकॉनॉमीचा, तुम्हाला आताच सांगतो. आंतरराष्ट्रीय भांडवलामध्ये आपण फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ओके, दुसऱ्या देशातून येणारे जे डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, दुसऱ्या देशातून येणारी संस्थात्मक जी गुंतवणूक असते, किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, दुसऱ्या देशातून येणारी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी असते. पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे एका पोर्टफोलिओ असतो. पोर्टफोलिओ म्हणजे वेगवेगळ्या ऍसेटचं, फायनान्शियल ऍसेटचं, वित्तीय जी मालमत्ता असते, वित्तीय ऍसेट असतात, ओके, त्याचा जो ग्रुप असतो त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. मी तुम्हाला नंतर त्याचा अर्थ चांगला समजून सांगेन, ओके, जेव्हा तो मुद्दा येईल. तर या सगळ्या गोष्टी, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट,
किंवा इतर देशांशी आपले होणारे इतर देशातून आपण घेणारं कर्ज, ओके, कर्ज घेतो, ओके, ह्या सगळ्या गोष्टी कशात आंतरराष्ट्रीय भांडवलात आल्या. ह्या सगळ्या गोष्टी कशात आल्या आंतरराष्ट्रीय भांडवलामध्ये येणार. ओके, तर या गोष्टींचा आपण डिटेलमध्ये नंतर अभ्यास करूया. ओके, तर नंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला आपल्याला बघायचं आहे की ज्या आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्था असतात, आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्था, त्या संस्था आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. ओके, थँक्यू.